खरं तर एखाद्या महाविद्यालयानं महाराष्ट्राच्या 19व्या आणि 20व्या शतकाच्या म्हणजे जवळ-जवळ गेल्या 200 वर्षाच्या जडणघडणीचा एक सबंध इतिहास समजून घेण्यासाठी इतका महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्याची महाराष्ट्रातली बहुधा ही एखादी पहिली घटना असावी. म्हणजे आजचा जो महाराष्ट्र आहे, तो नेमका कसा आकारात आला? कोणकोणत्या व्यक्तींनी वेगवेगळ्या संस्था, आंदोलनं, चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये हातभार लावलेला आहे. कोणती मूल्य, कोणता संघर्ष, कोणता विचारव्यूह, कोणकोणत्या प्रकारचा टकराव महाराष्ट्र आकारत असताना इथं घडत होता आणि त्याचा महाराष्ट्राच्या समाज जीवनावर कोणकोणत्या पातळ्यावर परिणाम होत गेला. हे सगळं या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न या महाविद्यालयाने केलेला आहे. दुसरी एक महत्वाची बाब अशी, की एक प्रकारे ज्यांनी महाराष्ट्राच्या घडणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं, योगदान दिलेलं होतं. परंतु जी माणसं उपेक्षित राहिलेली होती, इतिहास संशोधकांचं, अभ्यासकांचं, माध्यमांचं ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं आणि येत्या काही वर्षात, काही काळात ही माणसं कायमचीच विस्मृतीत जातात की काय, अशी भीती निर्माण होण्याची शक्यता होती. अशा एका महत्त्वाच्या टप्प्यावर या मूलभूत स्वरूपाचं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्या क्षेत्रातील तज्ञांच्याकडून एक जाणीवपूर्वक इतकी दीर्घ व्याख्यानमाला घडवून आणून एक महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन, दस्तऐवजीकरण करायचं काम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाने केलेलं आहे. आणखी एक बाब ह्याच्यातून प्रकर्षाने असे जाणवते, की हा उपक्रम जरी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने आयोजित केलेला असला, तरी या उपक्रमाच्या माध्यमातून एक प्रकारे महाराष्ट्रीयन समाजाची एक बौद्धिक गुणवत्ता, एक वैचारिक गुणवत्ता, वैचारिक जाण, समज करायचं काम या उपक्रमाने केलेलं आहे. याबद्दल सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो. दुसरी बाब अशी की हा सगळा उपक्रम Facebook आणि YouTubeच्या माध्यमातून एक कायमस्वरूपीचा जतन केला जातोय आणि जगभरातल्या कुठल्याही मराठी भाषिकाला हा उपक्रम पाहता येतोय. पुढं या उपक्रमाचं एक शब्दांकन करून एक चांगलं जर पुस्तक तयार केलं, तर सबंध महाराष्ट्राच्या जडणघडणीचा एक मोठा इतिहास, दस्तऐवज ग्रंथ स्वरूपात उपलब्ध होऊ शकेल आणि ते काम महाविद्यालयाने करावं अशी ही अपेक्षा व्यक्त करतो. माझ्याकडे विषय आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेमध्ये सत्यशोधक विद्यादेवी सावित्रीबाई रोडे या विषयावर मी बोलणार आहे. या विषयाच्या मांडणी करत असताना दोन बाबी मी डोळ्यासमोर ठेवतोय. एक पहिलं म्हणजे सत्यशोधक चळवळीच्या मध्ये ज्या महिलांनी सहभाग घेतलेला होता, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम केलेलं होतं. त्या महिलांच्या कार्याचा एक प्रारंभी ओझरता परिचय माझ्या व्याख्यानाच्या पूर्वार्धामध्ये मी करेन आणि त्यानंतर सावित्रीबाई रोडे यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. पहिल्यांदाच एक बाब आणखी एक सांगावीशी वाटते, की या व्याख्यानाचा विषय ऐकून अनेकांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या, की सत्यशोधक सावित्रीबाई रोडे हे नाव आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय किंवा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असं संबोधण्या इतकं त्यांचं नाव आणि काम काय असू शकेल, अशा प्रकारची जिज्ञासा सुद्धा काहींनी व्यक्त केलेली होती. त्या संदर्भात अत्यंत वस्तुनिष्ठ असं पुराव्याच्या आधारे, कागदपत्रांच्या आधारे मी माझी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हेही आपल्या लक्षात येऊ शकेल, की आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या इतकं मोठं काम, तितकंच तोलामोलाचं योगदान सत्यशोधक सावित्रीबाई रोडे यांनी सुद्धा दिलेलं होतं. मित्रहो, अ, आपल्याला सगळ्यांना हे माहीत आहे, की 19व्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक मंथनाची, प्रबोधनाची एक सगळी प्रक्रिया इथं सुरू झाली. त्यामध्ये महात्मा फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, ज्याला फुल्यांच्या भाषेत स्त्री शूद्रातिशूद्र वर्ग संबोधला गेला, अशा वर्गाच्या अवनतीची, दुःखाची, विशेषतः मागासलेपणाची एक मूलभूत कारणमीमांसा शोधली गेली आणि या वर्गाच्या उन्नतीसाठी अत्यंत बुद्धिवादी आणि भौतिक पातळीवरले उपाय सुचवले गेले. त्याचबरोबर या वर्गाच्या उन्नतीसाठी प्रत्यक्षात एक मोठा संघटनात्मक लढा सुद्धा उभारला गेला. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून आपल्या कार्याला एक संघटित रूप दिलेलं होतं आणि शेतकरी, कामगार, शिक्षण, स्त्री,
अस्पृश्यता निर्मूलन, धर्मचिकित्सा, समाज उभारणी अशा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या चळवळीनं खूप मोठं काम केलेलं होतं आणि सबंध महाराष्ट्रभर ही चळवळ पसरलेली होती. या चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत किंवा वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये जे विधायक रचनात्मक काम झालेलं आहे, त्यांचा खराखुरा इतिहास अद्याप उजेडात आलेला नाही आणि लिहिलाही गेलेला नाही. खरं तर सत्यशोधक चळवळीचा इतिहासाचा एक मोठा बृहत प्रकल्प आकाराला येणं, हा सगळा इतिहास लिहिला जाणं ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. या चळवळीमध्ये स्त्रियांचा सुद्धा एक सहभाग होता आणि त्यांनी कोणत्या पातळीवर काम केलं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की महात्मा फुले आणि त्यांच्या एकूण कामामध्ये त्यांच्या सगुणाबाई क्षीरसागर या एका मावशीचा खूप मोठा सहभाग होता. सगुणाबाई क्षीरसागरांच्या पासून आपण ह्या मांडणीला सुरुवात करूया. म्हणजे ज्योतिरावांचा जन्म झाल्यानंतर अगदी ज्योतिराव 8 महिन्याचे असतानाच त्यांच्या आई वारलेल्या होत्या आणि त्यानंतर ज्योतिरावांचं संगोपन करण्याचं सगळं काम सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलं. सगुणाबाई हे ज्योतिरावांचे वडील गोविंदराव यांच्या एक मानलेल्या भगिनी होत्या आणि पुढं ज्योतिरावांच्या बरोबर राहत असताना त्यांच्यावर काही एक संस्कार करत असताना विद्येची गोडी आणि आवड सगुणाबाईंच्या निर्माण झाली. विशेषतः ज्योतिरावांनी जेव्हा सावित्रीबाईंना शिकवलं त्याच वेळेला सगुणाबाईंनी सुद्धा शिक्षण घेतलं आणि या दोघी साक्ष झालेल्या होत्या. या दोघींनीही पुढे नॉर्मल स्कूलमध्ये, अहमदनगरचं नॉर्मल स्कूल होतं तिथे मिसेस मिचर यांच्याकडे शिक्षिकेचा अध्यापिकेचा कोर्स पूर्ण केला आणि 1845, 46 आणि 46-47 साली या दोघीही ट्रेंड शिक्षिका झाल्या आणि त्यानंतर ज्योतिरावांनी ज्या शाळा सुरू केलेल्या होत्या त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंच्या बरोबर सगुणाबाई क्षीरसागर सुद्धा शिकवत होत्या. एक प्रकारे महाराष्ट्रातल्या ह्या एकदेशीय पहिल्या महिला शिक्षिका होत्या. फुल्यांच्या सबंध भावविश्वामध्ये आणि त्यांच्या कामामध्ये सगुणाबाई क्षीरसागर यांचं खूप असाधारण स्थान आहे. खुद्द ज्योतिरावांनी असं म्हटलेलं आहे की आईसारखं दुसरं दैवत नाही, पण जिनं मला जन्म दिला ती आई मला आठवत नाही, पण ही उणीव माझ्या आऊनं भरून काढली. तिला वाटे की मी मोठा व्हावा. तिनं मला कधीही कमी न पडणारी ज्ञान संपत्ती दिली. धन्य माझी आऊ, असं खुद्द ज्योतिरावांनी सगुणाबाईंच्या संदर्भात नमूद केलेलं आहे. सगुणाबाईंचं कार्य, त्यांचा त्याग, त्यांचं महत्व हे सगळं ज्योतिराव जाणत होते आणि म्हणून त्यांनी त्यांचं जे पहिलं पुस्तक आहे निर्मिकेचा शोध 1851 प्रकाशित झालेलं, हे सगुणाबाईंना अर्पण केलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की सत्यस्वरूप सगुणाबाई, तुम्ही मला नुसते जगवलेच नसून माणूस बनवले. दुसऱ्याच्या मुलावर प्रेम कसे करावे हे मी तुमच्याकडून शिकलो. याबद्दल तुम्हाला हे कृतज्ञतापूर्वक हे पुस्तक अर्पण करीत आहे. म्हणजे ज्योतिरावांच्या जडणघडणीमध्ये सगुणाबाईंचं किती महत्वाचं स्थान होतं हे आपल्याला इथं लक्षात येऊ शकतं. ज्योतिरावांच्या ज्या शाळा सुरू होत्या त्याच्यामध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी पूर्ण काळ अध्यापन केलंच. पुढे 1854 साली कॉलऱ्याच्या साथीमध्ये सगुणाबाईंचं निधन झालेलं होतं. ज्योतिरावांच्या सगळ्या कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या दुसऱ्या एक महत्वाच्या स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंच्या संदर्भात आपण सगळेजण जाणताच आणि याच व्याख्यानमालेमध्ये त्यांच्यावर एक व्याख्यान सुद्धा होऊन गेलेलं आहे, तेव्हा त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. पण दुसरी आणखी एक महत्वाची शिक्षिका होती ती म्हणजे फातिमा शेख. फातिमाचा जन्म, तिचं बालपण किंवा तिचं कुटुंब काय होतं या संदर्भातली माहिती अद्याप तरी उपलब्ध झालेली नाही. परंतु फुले दाम्पत्यानं 1852 सालापर्यंत पुणे आणि पुण्याच्या परिसरात ज्या 18 शाळा सुरू केलेल्या होत्या त्या शाळांमध्ये सावित्रीबाई, सगुणाबाई आणि फातिमा शेख शिकवत होत्या. सावित्रीबाईंनी 10 ऑक्टोबर 1856 रोजी ज्योतिरावांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रात असं म्हटलेलं आहे की शाळेचं काम करत असताना फातिमाला कष्ट पडत असतील पण ती कुरकुर करणार नाही असा उल्लेख केलेला आहे. त्याच्यावरून फातिमाचं शाळेतलं शिक्षिकेचं काम करत असतानाची समर्पणशीलता, त्याग, झोकून देण्याची काम करण्याची वृत्ती, अंगावर कितीही काम पडलं तरी ते विना तक्रार पार पाडण्याची क्षमता यासारख्या काही गुणांचा आपल्याला परिचय येऊ शकतो. ज्योतिरावांचं शिक्षण हे केवळ वाचन लेखन यापुरतं मर्यादित नव्हतं, तर चिकित्सा करणारं, माणसाला विचारी बनवणारं, विवेकी बनवणारं होतं. ज्योतिरावांच्याच शाळेत शिकलेल्या मुक्ता नावाच्या इयत्ता 3रीतल्या मुलीनं
महार मांगाच्या दुःखाविषयी निबंध जो लिहिलेला आहे, की जो आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल, या निबंधामध्ये मुक्ताची विचारशक्ती, तिची चिकित्सा, तिने इथली धर्मव्यवस्था, समाज व्यवस्था याचा घेतलेला उभा आडवा छेद, हे सगळं पाहिलं की शिक्षणात काय ताकद असते आणि ज्योतिराव कोणत्या पद्धतीचं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छित होते, याचं आपल्याला प्रकर्षानं जाणीव होते. एक 13-14 वर्षाची मुलगी आणि अतिशय तळातल्या मातंग समाजातल्या वर्गातली मुलगी जो निबंध लिहिते तो त्या काळात खूप गाजलेला होता. ज्ञानोदय या अहमदनगरहून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकामध्ये 15 फेब्रुवारी आणि 1 मार्चच्या अंकामध्ये संपादकीय टिप्पणीसह हा निबंध प्रसिद्ध झालेला आहे. ब्रिटिश सरकारनं जो शिक्षण विषयक अहवाल 1855 ला प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये सुद्धा हा निबंध प्रसिद्ध झालेला होता. इतका त्यावेळेला हा निबंध गाजलेला होता. एक 14 वर्षाच्या मुलीनं की जिनं ज्योतिरावांच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं होतं, सावित्रीबाईंनी जिला शिकवलेलं होतं, तिनं हा लिहिलेला निबंध आहे. आणि हेही आपल्याला हा निबंध एक प्रकारे धडा देतो की शिक्षण कोणत्या पद्धतीचं दिलं जावं किंवा फुले दाम्पत्याला कोणत्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था अभिप्रेत होती, हे सुद्धा आपल्याला याच्यातून जाणवतं. या निबंधाच्या प्रारंभीच मुक्तानं दुर्दैवी पशुपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांग महारांच्या दुःखाविषयी लिहिण्याचं काम सरसावून हाती घेऊन मांग महार आणि ब्राह्मणांचा उत्पन्न करता एकच असल्याचं म्हटलेलं आहे. मुक्तानं या निबंधामध्ये धर्मव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि समाज व्यवस्था यांची अत्यंत परखड अशी चिकित्सा केलेली आहे. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये महार मांग यांचं स्थान काय आहे आणि ते तसं काय, असा अत्यंत मूलभूत स्वरूपाचा प्रश्न ते उपस्थित करते. वैदिक धर्मव्यवस्था आणि इथली पुरोहितशाही, ब्राह्मणशाही यांचं स्वार्थी हितसंबंध ती उघडी पाडते. वेदादी ग्रंथांना ब्राह्मणांनी स्वतःची मक्तेदारी करून इतर लोकांना ज्ञान नाकारलं, धर्मग्रंथ नाकारलं, दलितांना तर धर्मासंबंधी पुस्तक सुद्धा पाहण्याची मोकळीक ठेवली नाही. धार्मिक पुस्तक जर दलितांनी पाहिलं तर महापातक घडतं. असल्या यासारख्या गोष्टीमुळे आम्ही सगळे महार मांग धर्मरहित आहोत, असं मुक्ता ठामपणे सांगते. ज्या धर्मव्यवस्थेचा एकानंच लाभ घ्यावा व दुसऱ्यांनी फक्त त्यांच्या तोंडाकडे पाहावं, असे पक्षपाती धर्म या पृथ्वी तलावरून नष्ट होत व अशा धर्माचा अभिमान धरण्याची इच्छा आमच्या मनात न येवो, अशा प्रकारची अत्यंत निर्वाणीची भाषा मुक्ता करते. एक प्रकारे मुक्तानं इथल्या धर्मव्यवस्थेला थेट आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे आणि इथल्या महार मांगांच्या दुःखाविषयी जबाबदार धरलेला आहे. हा निबंध म्हणजे त्यावेळच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्थितीवरलं अत्यंत परखड असे भाष्य आहे आणि शिक्षण व्यवस्था माणसाला किती मूलभूत विचार करायला भाग पाडू शकते. विद्यार्थ्यांना वास्तवाच्या पलीकडची जी वास्तव आहे ती शोधण्याची कशी एक अन्वेषक दृष्टी देऊ शकते, याचं एक अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणून आपण या निबंधाकडे पाहू शकतो. ताराबाई शिंदे या सत्यशोधक परंपरेतल्या अत्यंत महत्वाच्या लेखिका होत्या. त्यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ इथल्या संबंध व्यवस्थेतलं पुरुष सत्ताक तत्व, इथली धर्म व्यवस्था, समाज व्यवस्था, त्याच्यातले पुरुष हित संबंध आणि या सगळ्यांनी मिळून दिलेली स्त्रियांना पक्षपातीपूर्ण वागणूक याच्यावर विदारक प्रकाश टाकते. ताराबाई शिंदेंच्यावर सुद्धा यापूर्वीच व्याख्यानमालेमध्ये सुनीताराजे पवार यांनी महत्वपूर्ण प्रकाश टाकलेला आहे. त्यानंतर ज्या काही सत्यशोधक चळवळीतल्या महत्वाच्या स्त्रिया होत्या त्यामध्ये तानुबाई बिर्जे एक होत्या. त्यांचे पती वासुदेवराव बिर्जे हे सयाजीराव गायकवाड महाराजांच्या बडोद्यामध्ये तिथले मुख्य ग्रंथपाल होते. वासुदेवराव बिर्जे यांनी दीनबंधू हे पत्र 1905 साली मुंबईहून सुरू केलं. मूळ दीनबंधू हे पत्र कृष्णराव भालेकरांनी 1877 ला पुण्याहून सुरू केलेलं होतं. पुढं भारतातल्या कामगार चळवळीचे एक महत्वाचे नेते आणि बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या भारतातल्या पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 साली हे मुंबईहून दीनबंधू सुरू केलं. 1897-98 साली लोखंडेंच्या मृत्यूनंतर दीनबंधू बंद झालेलं होतं. त्याचं पुनरुज्जीवन वासुदेवराव बिर्जे 1905 साली मुंबईला केलं. वासुदेवरावांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1908 साली मृत्यूनंतर हे पत्र कसं चालवायचं असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा तानुबाई बिर्जे यांनी या पत्राचं संपादकत्व स्वीकारलं आणि 1908 ते 1914 या काळामध्ये दीनबंधू हे पत्र चालवलं.
ते केवळ एक वर्तमानपत्र नव्हतं, तर बहुजन समाजाचा आधार होतं. बहुजन समाजाचं मुखपत्र होतं. मुख्यतः विद्येत मागासलेल्या वर्गासंदर्भातले सगळे लेख, त्यांची स्थिती, ती सुधारण्याचे उपाय या संदर्भातली सांगोपांग चर्चा दीनबंधूमध्ये होत होते. दीनबंधूचे सगळे जुने अंक शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये आहेत. आपण ते पाहिलं तर बहुजन समाजाच्या जीवन मरणाशी निगडीत किती महत्वाचे प्रश्न त्यांनी केंद्रस्थानी आणले होते हे आपल्या लक्षात येतं. तानुबाईंच्या काळातच रत्नम्मा रामय्या अय्यावरू नावाच्या एक महिला होत्या. त्या महात्मा फुल्यांचे एक सहकारी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या पत्नी म्हणजे रत्नम्मा अय्यावरू. रामय्या व्यंकय्या अय्यावरू हे महात्मा फुल्यांचे एक अतिशय निकटचे सहकारी. 1826 ते 1912 हा रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांचा कालखंड आहे. ते मुळात तेलुगू फुलमाळी समाजातले होते. मुंबईतले मोठे कॉन्ट्रॅक्टर होते आणि फुल्यांच्या सगळ्या उपक्रमामध्ये ते धडाडीने सहभागी होत होते. रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांचं 1912 साली निधन झालं आणि त्यानंतर गुलामगिरी हा जो महात्मा फुल्यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथाची 3री आवृत्ती स्वतः रत्नम्मा अय्यावरू यांनी पुढे येऊन स्वतः प्रकाशित केलेली होती. त्यानंतर ती आवृत्ती संपल्यावर त्यांचा मुलगा केशवस्वामी रामय्या अय्यावरू यांनी गुलामगिरीची 4थी आवृत्ती प्रकाशित केलेली होती. म्हणजे महात्मा फुलेंचा सार्वजनिक आपला गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे, त्याच्या 3री आणि 4थी आवृत्ती प्रकाशित करून हे अतिशय अमूल्य असं विचारधन महाराष्ट्रीयन जनतेपुढे ठेवण्याचं काम रत्नम्मा अय्यावरू आणि त्यांच्या चिरंजीवांनी केलेलं होतं. असंच एक महत्वाचं खूप मोठं योगदान आहे ते म्हणजे अहिल्याबाई आणि जनाबाई रोकडे. माधवराव राघोजी रोकडे या नावाचे एक शिक्षक होते, जे मुंबईला कोळीवाडा भागात राहायचे. त्यांनी तिथे एक शाळा सुरू केलेली होती. हा माणूस अपंग होता, पण आयुष्यभर अत्यंत नेकीनं, निष्ठेनं ती शाळा चालवली आणि सगळ्या त्या परिसरातल्या गोरगरीब मुलांना अतिशय चांगलं शिक्षण दिलं. माधवरावांच्या अकाली निधनानंतर त्या शाळेची सगळी जबाबदारी त्यांच्या ह्या दोन्ही मुलींनी सांभाळलेली होती. पैकी अहिल्याबाई या विधवा होत्या. त्यांनी शाळा हेच आपलं जीवित कार्य मानलं आणि त्या शाळा साठी स्वतःला पूर्ण वाहून घेतलं. त्याही आजारी पडल्या आणि त्यांचं निधन झाल्यानंतर जनाबाई रोकडे यांनी ती सगळी शाळा पुढे चालवली होती. याचबरोबर जनाबाईंनी सुतिका गृह काढलं, एक दवाखाना काढलेला होता त्या सगळ्या परिसरामध्ये. मराठा ऐक्यचू सभा, मराठा शिक्षण परिषद, मराठा प्रॉव्हिडंट फंड यांच्या त्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य होत्या. ते जस्टिस ऑफ पीस ही ब्रिटिश सरकारनं पदवी जनाबाई रोकडेंना दिलेली होती. जनाबाई आणि अहल्याबाई रोकडे हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे, इतकं त्यांचं काम मोठं आहे. असंच केशवराव विचारे जे सातारचे एक मोठे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई विचारे, त्यांचंही काम तितकंच तोलामोलाचं आहे. साताऱ्याजवळ पाडळी इथं केशवराव विचारे यांनी काही एक जमीन घेऊन तिथं सामुदायिक शेतीचे प्रयोग सुरू केले. सत्यशोधक विद्यार्थी संघ स्थापन केला आणि मग या कामानिमित्त जे कार्यकर्ते घरी यायचे, त्या परिसरात यायचे, त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, राहण्याची सोय, सगळी जबाबदारी लक्ष्मीबाई विचारेने घेतलेली होती. म्हणजे जर एखादा आपला पती, घरचा माणूस जर चळवळीत असेल, तर त्या व्यक्तींच्यामुळं घरामध्ये चळवळीतली अनेक माणसं येत असतात. येण्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला एक जगवण्याचं काम म्हणजे पर्यायानं चळवळ जगवण्याचं काम त्या घरातली माऊली, त्या घरातली स्त्री करत असते. दुर्दैवानं चळवळीतल्या पुरुषाचं नाव होतं, परंतु ज्यांनी ही सगळी चळवळ जगवलेली असते त्या स्त्रियांच्या नामनिर्देश, उल्लेख कधीही कुठल्याही ठिकाणी होत नाही. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे इथं प्रकर्षानं जाणवतं. लक्ष्मीबाई नायडू या विदर्भातल्या सत्यशोधक चळवळीत एक महत्वाच्या कार्यकर्त्या होत्या. अशा खूप काही स्त्रियांची नावं आपल्याला सांगता येतील. शारदाबाई गोविंदराव पवार म्हणजे शरद पवारांच्या आई या सत्यशोधक समाजात एक महत्वाच्या आणि मोठ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्यावर याच व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान होणार आहे, तेव्हा त्याची मी पुनरावृत्ती करत नाही. आता आपण या सगळ्या सत्यशोधक चळवळीतल्या स्त्रियांच्या परंपरेमध्ये सावित्रीबाई रोडे यांचं स्थान आणि स्वरूप काय होतं किंवा त्यांचं काम काय होतं हे आपण पाहणार आहोत. सावित्रीबाई रोडे यांचे पती आणि त्यांचे सासरे हे महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीमध्ये फुल्यांचे जवळचे सहकारी होते. परंतु फुल्यांच्या बरोबर त्यांचा आलेला संबंध हा मोठा विचित्र स्वरूपाचा होता. तो या अर्थानं की सावित्रीबाई रोडे यांचे सासरे धोंडीबा रोडे यांच्या संदर्भातली एक घटना सांगण्यासारखी आहे. 1856 साली
पुण्यातल्या सनातनी ब्राह्मणांनी महात्मा फुल्यांच्यावर 2 मारेकरी घातलेले होते आणि एके दिवशी रात्री हे 2 मारेकरी ज्योतिरावांना मारण्यासाठी त्यांच्या घरी गेले. हे दोन्हीही माणसं बहुजन समाजातली गरीब होती. एक होता रामोशी समाजातला धोंडीबा रोडे आणि दुसरा होता कुंभार समाजातला धोंडीराम नामदेव कुंभार. या 2 लोकांना सांगितलं की तुम्ही जायचं, ज्योतिरावांना मारायचं, त्याबद्दल तुम्हाला एवढे पैसे दिले जातील. ही दोन्ही माणसं, एक धोंडीबा कुंभार आणि दुसरा धोंडीबा रोडे, हे दोघं हातामध्ये हातार घेऊन ज्योतिरावांना मारण्यासाठी त्यांच्या घरी रात्रीच्या वेळेला गेली. ते घरात शिरल्यानंतर जो आवाज झाला त्यानं ज्योतिराव जागे झाले. त्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी आलाय? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला मारायचं आहे. ज्योतिरावांनी विचारलं की का तुम्ही मला मारताय? मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? मी तुमचं काय वाईट केलेलं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही काय आमचं वाईट केलेलं नाही, पण तुम्ही मारल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार आहेत आणि आम्ही गरीब आहे, आम्हाला पैशाची गरज आहे. तुम्हाला मारण्याची आम्हाला सुपारी दिलेली आहे. आम्ही तुम्हाला मारणार आहे. तेव्हा ज्योतिरावांनी त्यांना सांगितलं की ज्या गोरगरीब जनतेचा जनतेच्या कल्याणासाठी मी हे सगळं काम करतोय, झटतोय. त्या एखाद्या गरीबाच्या हातनं जर मला मरण आलं, तर ती चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला माझ्या मरणामुळं किंवा मला मारल्यामुळं जर मला तुम्हाला पैसे मिळत असतील, तर तुम्ही मला अवश्य मारा. अशा प्रकारे ज्योतिरावांनी वक्तव्य केलं आणि हे ऐकल्यानंतर त्या दोघांचं मन द्रवलं. त्यांच्या हातातली हातारं गळून पडली. ती ज्योतिरावांना शरण आली. त्या आणि पुढं ते दोघंही ज्योतिरावांचे जवळचे स्नेही सहकारी बनले. त्यातले एक होते धोंडीबा रोडे, की जे ज्योतिरावांचे पुढे अंगरक्षक बनले. त्यांच्या सत्यशोधक चळवळीतल्या कामातले अत्यंत जवळचे सहकारी बनले. ज्योतिरावच्या भवानी पेठेत राहत होते. तिथून अगदी काही पावलांच्या अंतरावर धोंडीबा रोडे राहत होते. त्यामुळे ज्योतिरावांचं सतत त्यांच्या घरी जाणं येणं वगैरे असायचं. आम्ही पाहिलेलं फुले हे जे महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये धोंडीबांचे चिरंजीव आणि सावित्रीबाईंचे पती तात्यासाहेब रोडे यांची एक आठवण आहे. त्यामध्ये ज्योतिराव आणि त्यांच्या कुटुंबाच्या संबंधाचा एक चांगला लेख आलेला आहे. आपण तो आवर्जून वाचू शकता. तर अशा कुटुंबामध्ये सावित्रीबाईंचा प्रवेश झालेला होता आणि याच मारेकऱ्यामधला जो दुसरा मारेकरी होता, ज्याचं नाव होतं धोंडीराम नामदेव कुंभार, हाही ज्योतिरावांचा एकनिष्ठ अनुयायी झाला. ज्योतिरावांनी त्याला संस्कृत शिकवण्यासाठी काशीला, वाराणसीला पाठवलं. तिथं तो तिथल्या शास्त्रीय पंडितांच्याकडून संस्कृत शिकला, संस्कृत स्कॉलर झाला. इथं तो आला आणि इथल्या शृंगेरीच्या शंकराचार्यांशी वेदातल्या धर्मतत्वांच्यावर त्यानं सलग 9 तास वादविवाद केला आणि शेवटी त्या शंकराचार्यांनी त्याला धर्मपंडित पंडितराव हा किताब दिला. असा तो पंडित झालेला पंडित धोंडीराम नामदेव कुंभार, की ज्यानं पुढे वेदाचार नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो खूप चांगलंही असं ते पुस्तक आहे. म्हणजे जे माणसं ज्योतिरावांच्यावर मारेकरी म्हणून आलेली होती, तळातली माणसं होती, गरीब माणसं होती, अशी माणसं ज्योतिरावांच्या सानिध्यात आली आणि पुढे ज्योतिरावांचे जवळचे जीवाभावाचे सहकारी बनले. त्यातले एक तर ज्योतिरावांचे सत्यशोधक चळवळीचे अत्यंत खंदे नेते बनले, ते म्हणजे धोंडीबा रोडे. आणि दुसरे तर सत्यशोधक समाजाचे प्रचारक आणि पंडित झाले, पंडित धोंडीराम नामदेव कुंभार. आता धोंडीबा रोडे यांचा जो मुलगा होता तात्यासाहेब रोडे, आणि तात्यासाहेब प्रारंभीच्या काळामध्ये तरुण असताना अगदी ज्योतिरावांच्या त्या परिसरामध्ये ज्या काही सभा व्हायच्या त्या सभेला हजर राहायचा आणि अतिशय धीटपणे उभं राहून तो ज्योतिरावांना प्रश्न विचारायचा, आडवं लावायचा. आणि त्याची ही निर्भयता किंवा सभेमध्ये उभं राहून प्रश्न विचारण्याचं धाडस, निडरता, हे गुण ज्योतिरावांना खूप भावले. आणि ज्योतिरावांनी धोंडीबाला सांगितलेलं होतं की पुढं एक दिवस हा मुलगा आपल्यानंतर सत्यशोधक समाजाचं काम पुढे घेऊन जाऊ शकेल, इतका तो धाडसी साहसी मुलगा आहे, असं ज्योतिरावांनी म्हटलेलं होतं. धोंडीबांचा आणि ज्योतिरावांचा आणखी एक खूप दृढ असा भावबंध आहे. गुलामगिरी हा जो महात्मा फुलेंचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये ज्योतिबा आणि धोंडीबा असा संवाद येतो. त्यातला ज्योतिबा म्हणजे खुद्द ज्योतिराव फुले आहेत आणि दुसरं जे पात्र त्यांनी कल्पलेलं आहे धोंडीबाशी ते बोलतायत किंवा धोंडीबा त्यांना काही प्रश्न विचारतायत. त्यातले धोंडीबा म्हणजे हे धोंडीराम कुंभार हे डोळ्यासमोर ठेवूनच त्याने ते पात्र निर्माण केलेलं आहे. तर अशा प्रकारे महात्मा फुले यांच्या जीवनाशी, त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या संबंध कार्याशी एका अत्यंत जवळून त्या कार्यात सहभागी असणाऱ्या कुटुंबामध्ये सावित्रीबाई रोडे यांनी प्रवेश केलेला होता. सून म्हणून त्या घरामध्ये आलेल्या होत्या.
सावित्रीबाई रोडे यांचा जन्म कधी झाला, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचे आई वडील कोण होते, या संदर्भातली कुठलीही माहिती अद्यापर्यंत तरी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळं त्यांच्या जीवन कार्यातली जी एक विवाहापूर्वीची काही माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की विवाहानंतर सुद्धा त्यांनी सत्यशोधक चळवळीमध्ये जे काम केलेलं आहे, त्याचे फारसे कागदपत्र किंवा काही गोष्टी ज्याला आपण म्हणू की अस्सल पुराव्यांच्या आधारे आपण विस्तृत स्वरूपामध्ये त्यांचं चरित्र लिहू शकू, अशा स्वरूपाचं एक विस्तृत कागदपत्र उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या कामाच्या काही बातम्या त्यावेळच्या नियतकालिकामध्ये आलेल्या आहेत किंवा त्यावेळची जी काही सत्यशोधक चळवळीची कागदपत्र असतील, छोटी पुस्तकं असतील, तर त्याच्यामध्ये त्यांचे काही काही ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. विशेषतः त्यावेळेचे दिनमित्र, विजी मराठा, राष्ट्रवीर यासारखी सत्यशोधक चळवळीची जी नियतकालिक निघत होती, पाक्षिक साप्ताहिक निघत होती, त्याच्यामध्ये ज्योतिरावांच्या काही त्यामध्ये माफ करा सावित्रीबाई रोडेंच्या काही बातम्या आलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे सावित्रीबाईंच्या जीवन कार्याची एक आपल्याला मांडणी करता येते आणि तशा स्वरूपाची मांडणी मी इथं करायचा प्रयत्न केलेला आहे. सावित्रीबाईंचा जो परिवार आहे, सावित्रीबाई रोडेंचा, तो अगदी चांगला एक सुशिक्षित होता आणि सामाजिक कार्यात अग्रेसर होता. रामोशी समाजातून ते आलेले होते. त्यांचे जे पती होते सावित्रीबाईंचे, तात्यासाहेब रोडे, हे पोलीस खात्यात नोकरीला होते आणि पुढे जमादार हुद्द्यापर्यंत ते पोहोचलेले होते. सावित्रीबाईंचं सुद्धा चांगलं शिक्षण झालेलं होतं आणि त्या अभ्यासू, व्यासंगी, चिंतनशील होत्या. असं एकंदर पुढं त्यांच्या लेखनावरून आणि कामावरून आपल्या लक्षात येतं. भवानी पेठेमध्ये, पुण्यातल्या भवानी पेठेमध्ये त्यांचं घर होतं आणि 1922 नंतर शुक्रवार पेठेमध्ये ते राहायला गेलेले होते. म्हणजे महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळीचा जो बालेकिल्ला होता, जो महत्वाचा भाग होता, त्या परिसरातच ते राहत होते. कौटुंबिक वातावरण आणि भोवतालचा सगळा सत्यशोधकांचा वावर यामुळे सावित्रीबाईंच्यावर सत्यशोधक विचाराचा, समाजाचा एक चांगला प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. ऐन उमेदीच्या आणि जडणघडणीच्या वयात त्यांच्यावर या सगळ्या चळवळीचा एक मोठा परिणाम झाला आणि पुढे आयुष्यभर मिशनरी वृत्तीनं सनातन्यांची किंवा प्रतिगाम्यांची कोणत्याही प्रकारची फिकीर न बाळगता त्या सत्यशोधक समाजाचं काम करत राहिल्या. सावित्रीबाई सत्यशोधक समाजामध्ये नेमक्या कधी दाखल झाल्या किंवा त्यांनी कधीपासून काम करायला सुरुवात केलं, याची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. मुकुंदराव पाटील यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या एका स्फुटावरून 1909-10 सालापासून त्या सत्यशोधक समाजामध्ये काम करत असाव्यात असं अनुमान आपल्याला करता येतं. दिनमित्रमध्ये सावित्रीबाई रोडेंच्या संदर्भात दिनमित्रच्या 17 सप्टेंबर 1913च्या अंकामध्ये एक माहिती आलेली आहे आणि 15 जून 1913च्या अंकामध्ये एक माहिती आलेली आहे की त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दिनमित्रला काही जणांनी देणग्या दिल्या होत्या. त्याच्यामध्ये सावित्रीबाई रोडे यांनी 1913 साली दिनमित्र या पत्रासाठी 1 रुपयाची देणगी दिलेली नोंद आहे. याशिवाय 7 ऑगस्ट 1913 रोजी भवानी पेठेतल्या एका विठ्ठल मंदिरामध्ये सत्यशोधक समाजाची एक मासिक सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये सत्यशोधक समाजामार्फत जी रात्रशाळा चालवली जात होती, त्या रात्रशाळेला देणग्या गोळा केलेल्या होत्या. त्या देणग्या देणाऱ्यामध्ये सुद्धा सावित्रीबाई रोडे एक होत्या. म्हणजे 1913 साली सत्यशोधक समाजाच्या रात्रशाळेला सावित्रीबाई रोडेंनी देणगी दिलेली होती. ती 8 आणे देणगी होती. 1913 सालचे 8 आणे आणि 1913 सालचा 1 रुपया आहे. अशा प्रकारचा उल्लेख 25 जून 1913च्या दिनमित्रमध्ये येतोय. याच हे त्यांची जी देणगी आहे किंवा दानत आहे, दातृत्व आहे, सामाजिक कामासाठी देणगी देणं, हे सगळं पाहून त्यावेळचे पुण्यातले सत्यशोधक समाजाचे भवानी पेठेतले सत्यशोधक समाजाचे सेक्रेटरी होते भिवाजी गणपतराव बिरमल आणि बळवंतराव कोल्हे, सत्यशोधक समाजाचे सेक्रेटरी, आणि दिनमित्रमध्ये एक पत्र लिहिलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की सावित्रीबाई रोडे ह्या दरमहाच्या वर्गणी देतात. म्हणजे सत्यशोधक समाजाची वर्गणी देतात, नाईट स्कूलला देतात, वेगवेगळ्या पत्राला मदत करतात आणि ह्याचा उल्लेख घेऊन सेक्रेटरी असं म्हणतात की सावित्रीबाई रोडे ह्या दरमहाच्या वर्गणी देतात. त्यांच्याप्रमाणे सत्य समाजीयन मंडळीने कित्ता वळविला तर नाईट स्कूलला जोर येईल. त्यांची जात कोणती व त्यांनी मदत करणे म्हणजे काम आहे. त्या स्वतः सत्यशोधक समाजा संबंधाने फार काळजी वाटतात. त्यांचा कित्ता आमचे पुरुष मंडळी घेतील काय, अशा प्रकारचा उल्लेख सत्यशोधक समाजाचे सेक्रेटरी एका जाहीर पत्रामध्ये, वर्तमानपत्रामध्ये करतात. याच्यावरून 1913 साली सुद्धा सावित्रीबाई रोडे यांची कार्यशीलता, सामाजिक बांधिलकी लक्षात येते
सत्यशोधक समाजाच्या वतीनं जी रात्रशाळा चालवली जात होती त्याला त्या नेहमी देणगी देत होत्या असं जाणवतं. आणि असं इथं म्हटलेलं आहे की त्यांची जात कोणती आणि त्यांनी मदत करणं म्हणजे विशेष लक्षात ठेवण्यासारखं काम आहे. म्हणजे रामोशी समाजातली एक स्त्री जी आर्थिकदृष्ट्या एका अत्यंत सामान्य अशा कुटुंबामध्ये असते आणि तिथून तिला प्रखर सामाजिक जाणीव आहेत आणि ती रात्रशाळा चालवण्यासाठी आणि सत्यशोधक समाजाचं काम पुढे नेण्यासाठी नियमितपणे देणगी देते आणि या सगळ्या कामामध्ये हिरिरीने सहभागी होते. ही गोष्ट अत्यंत स्तुत्य होती आणि पुरुष मंडळींनी याचा कित्ता गिरवावा अशा प्रकारचं आवाहन सत्यशोधक समाजाचे सेक्रेटरीज 1913 साली करतायत. म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये हे 13 सालच्या अगोदर एक 2-3-4 वर्ष तरी सावित्रीबाई रोडे सत्यशोधक समाजाच्या कामामध्ये अशा प्रकारे आपण पुराव्याच्या आधारे म्हणू शकतो. सत्यशोधक समाजाची जी कार्यकारिणी होती पुण्यातली भवानी पेठेतली, अर्थात भवानी पेठेतली जी सत्यशोधक समाजाची शाखा आहे की महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी जी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ती मूळ शाखा आहे, लक्षात घ्या. त्या मूळ शाखेमध्ये ते कार्यरत होत्या. 1914 साली त्या या शाखेच्या सेक्रेटरी झालेले आहेत आणि जवळपास 1930 सालापर्यंत त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. जवळजवळ 15 एक वर्ष त्या पुण्यातल्या मूळ महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या मूळ सत्यशोधक समाजाच्या शाखेच्या सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या, हे आपल्याला इथं लक्षात येतं. त्यांचं समाजकार्य, समाजाप्रतीची बांधिलकी, काम करण्याची तळमळ, निष्ठा, बौद्धिक क्षमता, नेतृत्व गुण यामुळेच त्या सत्यशोधक समाजाच्या सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचलेल्या होत्या. सत्यशोधक समाजाची जी केंद्रीय कार्यकारिणी होती त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. सावित्रीबाई फुल्यांच्या नंतर सत्यशोधक समाजाच्या शीर्षस्थानी सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या फक्त सावित्रीबाई रोडे हे आपण लक्षात घ्या. सत्यशोधक समाजाच्या संघटनात्मक आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असायचा. सत्यशोधक समाजाच्या परिषदा व्हायच्या. त्या परिषदामध्ये सत्यशोधक समाजाचा कार्यविचार स्पष्ट करणारी मांडणी व्हायचीच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावर निबंध वाचन व्हायचं. अशा परिषदामध्ये सावित्रीबाईंनी अनेक निबंधांचं वाचन केलेलं दिसून होतं. सासवडला जी सत्यशोधक समाजाची परिषद झाली त्या परिषदेमध्ये शिक्षण या विषयावरील सावित्रीबाईंचा निबंध होता आणि तो निबंध त्यावेळचे परिषदेचे जे अध्यक्ष होते नारायणराव पवार जे सिलोनचे होते त्यांच्या पत्नी गजराबाई पवार यांनी या निबंधाचं वाचन केलेलं होतं. अहमदनगर येथे 11 आणि 12 मे 1915 रोजी सत्यशोधक समाजाची 5वी परिषद अण्णासाहेब लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी सावित्रीबाईंचा विद्या शिकलेचे फायदे या निबंधाचं वाचन करण्यात आलेलं होतं आणि हा निबंध दिनमित्र मधून सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. त्या निबंधाचा एकच भाग सध्या उपलब्ध आहे. दुसरा भाग ज्या दिनमित्रच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला तो अंकच उपलब्ध नाही, त्यामुळे तो निबंध पूर्ण अवस्थेमध्ये काय होता हे कळत नाही. पण जो पहिला भाग उपलब्ध आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की या भागामध्ये सावित्रीबाईंनी ब्राह्मण जातीची उत्पत्ती आणि ब्राह्मण कोणाला म्हणावं याची सप्रमाण मांडणी केलेली आहे. आपल्या मांडणीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी त्यावेळचे संस्कृत स्कॉलर डॉक्टर रा. भांडारकर, विश्वनाथ नारायण मंडलिक, राजेंद्रनाथ मित्र यांची मतं उद्धृत केलेली आहेत आणि असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण हे मूळचे हिंदुस्थानातले नाहीत. डॉक्टर विल्सन यांनी विशद केलेल्या ब्राह्मणांच्या 18 पोट जातींचा सुद्धा निर्देश त्याने त्या निबंधामध्ये केलेला आहे. ब्रह्मांड पुराण, सह्याद्री खंड, स्कंद पुराण आदी ग्रंथातील श्लोक आणि संदर्भ आधाराला घेऊन ब्राह्मणांच्या उत्पत्तीचं स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे आणि त्या असं म्हणतात की जीव, देह, वर्ण, कर्म वगैरे वरून ब्राह्मण ठरत नसल्याचं त्यांचं प्रतिपादन आहे. या निबंधामध्ये जे संस्कृत ग्रंथाचे आणि श्लोकांचे उल्लेख येतात त्यावरून सावित्रीबाई रोडे यांचा संस्कृत ग्रंथांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, एक संशोधनपर लेखनाची त्यांची आवड, संस्कृत इंग्रजी वाचन, भाषा प्रभुत्व, तर्कशुद्ध विवेचन शैली, परिपक्व लेखन शैली यासारख्या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला येतो. आणि सावित्रीबाई रोडे ह्या जसं चांगली वैचारिक मांडणी करायच्या त्याचप्रमाणे त्या प्रत्यक्ष कृती करत होत्या. त्या परिषदेमध्ये त्यांनी 5 रुपयाची देणगी सुद्धा दिलेली होती आणि त्याचा उल्लेख परिषदेचं जे रिपोर्ट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आहे. दिनमित्रचे संपादक मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथे 1920 साली सत्यशोधक समाजाचं अधिवेशन झालं.
त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सावित्रीबाईंच्या निबंधाचं वाचन झालेलं होतं आणि तो निबंध चटकदार आहे असा अभिप्राय खुद्द परिषदेचे अध्यक्ष मुकुंदराव पाटील यांनी दिलेला होता. सत्यशोधक समाजाची संघटनात्मक घडी नीट बसवण्यासाठी एक सत्यशोधक समाज प्रातिनिधिक सभा 1919 साली स्थापन करण्यात आली आणि या सभेचं काम असं होतं की समाजाचं संघटनात्मक स्वरूप कसं असावं याचा मसुदा तयार करणं. आणि या समितीमध्ये सावित्रीबाई रोडे, कमलाबाई जाधव, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, वालचंद कोठारी, अण्णासाहेब लट्टे, गोविंदराव सासणे, हरिभाऊ चव्हाण, मोतीराव वानखडे असे महत्वाचे सत्यशोधक नेते होते. यांनी सत्यशोधक समाजाच्या घटनेचा आणि विचाराचा एक मसुदा तयार केला आणि तो पुढे जाहीरपणे प्रसिद्ध सुद्धा केलेला होता. सत्यशोधक समाजाच्या बैठका आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असायचा. शाहू महाराजांशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. शाहू महाराजांशी व्यक्तिगत सावित्रीबाई रोडेंचा परिचय होता आणि शाहू महाराजांना त्यांनी पत्रही लिहिलेले आहेत. कोल्हापूर आणि शाहू महाराजांशी त्यांचा व्यक्तिगत परिचय सुद्धा होता. त्यांनी शाहू महाराजांनी लिहिलेली 2 पत्र उपलब्ध आहेत. ते 1921 सालचे, एक 10 जून 21 आणि दुसरं 20 जून 1921 पत्र आहे. ही शाहू महाराजांनी त्यांनी लिहिलेली पत्र सुद्धा मी आपल्याला दाखवू इच्छितो. हे सावित्रीबाई रोडे यांचा हस्ताक्षर आहे. वर एक पत्र आहे आणि हे दुसरं पत्र खाली लिहिलेलं आहे. राजर्षी शाहू छत्रपती रयतेच्या राजेचं चित्रमय चरित्र हा जो ग्रंथ इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेला आहे त्याच्यामध्ये ही सगळी पत्र छापलेली आहेत. आणि या पत्रामध्ये सावित्रीबाई रोडे यांनी स्वतःचा उल्लेख बालके विद्यादेवी असा केलेला आहे. म्हणजे शाहू महाराजांना पत्र लिहित असताना ते स्वतःला बालके विद्यादेवी सावित्रीबाई रोडे असं स्वतःला संबोधतात. आणि त्यामध्ये त्यांनी 1921 साली शाहू महाराजांना अशी विनंती केलेली आहे की त्या रामोशी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी अनाथ बोर्डिंग आश्रम काढू इच्छित होत्या आणि त्यासाठी 4,000 रुपये खर्च येतोय. तेव्हा करवीर सरकारने 2,000 रुपयाची देणगी द्यावी आणि 2,000 रुपये आम्ही देणगी त्या मागत होत्या किंवा देणगी शाहू महाराजांनी द्यावी यासाठीच एक विनंती पत्र त्यांनी जे शाहू महाराजांनी केलेलं होतं ते पत्र आज उपलब्ध आहे. असा थेट त्यांचा शाहू महाराजांशी संबंध असलेला आपल्याला आढळतो. यापेक्षाही अधिक शाहू महाराजांशी त्यांच्या संबंधाचे प्रत्यक्षातले दाखले असू शकतील परंतु अद्यापर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. शाहू महाराजांच्या निधनानंतर त्या स्वतः उपस्थित होत्या. कोल्हापूरला त्या आलेल्या होत्या. सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली 1923 साली सत्यशोधक समाजाचा जुबली उत्सव पुण्यामध्ये साजरा करण्यात आलेला होता आणि त्यावेळी गोरगरिबांना जेवण, महात्मा फुल्यांचं चरित्राची मांडणी करणं, प्रबोधनपर भजन, कीर्तन यासारखे कार्यक्रम घेण्यात आलेले होते. याच वेळेला सावित्रीबाई रोडे आणि तात्यासाहेब रोडे या दाम्पत्याचा जो मुलगा होता शंकरराव रोडे, त्याचं नाव शंकरराव रोडे, त्याला सुद्धा त्यांनी सत्यशोधक समाजामध्ये आणलेलं होतं आणि काही धार्मिक विधी सत्यशोधक समाजमध्ये केलेले होते. त्याच्यातला एक धार्मिक विधी हा शंकरराव रोडे म्हणजे सावित्रीबाईंचा मुलगा जो त्यावेळेला 5 वर्षाचा होता त्याच्या हस्ते ते धार्मिक विधी केले होते. म्हणजे पौराहित्याचं काम त्याने केलं होतं. आपल्या छोट्या लहान बाळाला सत्यशोधक समाजमध्ये धार्मिक विधी कसे करावेत त्याचं शिक्षण त्याने दिलेलं होतं आणि त्या 5 वर्षाच्या बाळानं धार्मिक विधी केलेला होता. याची बातमी त्यावेळच्या विजी मराठाच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. 1 ऑक्टोबर 1923च्या अंकामध्ये ही बातमी आलेली आहे की भवानी पेठेमध्ये धार्मिक विधी आणि उत्सव सत्यशोधक समाजमध्ये करण्यात आलं आणि पौराहित्याचं काम भिकाजी कोल्हे वय 10 आणि शंकरराव रेडे वय 5 यांनी केलेलं होतं. याशिवाय सत्यशोधक मेळा काढून लोक जागृती त्यांनी केलेली होती. तर असं एक सत्यशोधक समाजाच्या कामाची मोठी धुरा त्यांनी वाहिलेली होती. सत्यशोधक समाज शाखेमार्फत जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जायचे त्याच्या सगळ्या बातम्या तयार करून रोडे स्वतः त्या करत होत्या आणि त्यामुळं ज्या बातम्या आलेल्या आहेत ते थेट सावित्रीबाई रोडे कळवतात अशा स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आपल्याला आढळून येतात. सत्यशोधक समाजाचं 14वं अधिवेशन 1930 साली मुंबईला मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालं. त्यावेळी सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये सावित्रीबाई रोडे यांची निवड करण्यात आलेली होती. त्यावेळेला
समाजाच्या मार्फत एक पत्रक काढलेलं होतं. त्यात असं होतं की ज्या ज्या गृहस्थांनी सत्यशोधक समाजाचं कामाचा प्रसार व्हावा म्हणून आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्यांचा गौरव करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाई रोडे यांचा उल्लेख केलेला होता आणि असं म्हटलेलं होतं की सावित्रीबाई रोडे वगैरे विद्वान आणि निपक्षपाती मंडळी मिळाल्यामुळे सत्यशोधक समाजरूपी लावलेल्या रोपट्याची फळे हिंदुस्थानभर पसरून समाजाचा जोरानं फैलाव झालेला आहे, असा उल्लेख केलेला होता. आणि या पत्रकामध्ये खुद्द शाहू महाराज, भास्करराव जाधव, भिमराव महामनी, मुकुंदराव पाटील आदींचा उल्लेख होता. त्याच्या पंक्तीमध्ये सावित्रीबाई रोडेंचा समावेश केलेला होता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1914 पासून 1930 सालापर्यंत त्या पुण्यातल्या भवानी पेठेतल्या सत्यशोधक समाजाच्या शाखेच्या सेक्रेटरी होत्या. 1930 नंतर सुद्धा त्या कार्यरत असतील, पण त्याच्या पुढचे पुरावे अद्यापर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये समाज जागृती करणं, शिक्षण प्रसार, प्रबोधन, लोकांच्या समस्याचं निराकरण, फिरतं वाचनालय चालवणं, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेणं, संघटन बांधणं अशा विविध स्वरूपाचं काम केलं. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि भीमथडी तालुक्यामध्ये दुष्काळ पडलेला होता. त्यावेळेला तिथल्या दुष्काळग्रस्तांच्या स्थितींचा अभ्यास करण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या मार्फत एक समिती पाठवण्यात आली. त्या समितीमध्ये सावित्रीबाई रोडे सदस्य होत्या आणि या समितीनं दुष्काळग्रस्तांची स्थिती आणि त्यांना प्रत्यक्षात काय मदत करावी या संदर्भातला एक रिपोर्ट सुद्धा दिलेला होता. सावित्रीबाईंच्या प्रभावामुळं सत्यशोधक समाजाचं रामोशी समाजाकडे लक्ष गेलं. उमाजी नाईक, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे सत्यशोधक समाजाच्या वतीनं दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. त्यामध्ये प्रबोधनपर व्याख्यानं असायची, प्रबोधनपर कीर्तन असायची, गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य करणं किंवा ग्रंथालयांना सहाय्य करणं, पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटणं किंवा नियतकालिकांना सहाय्य करणं, अनाथ अपंगांना मदत करणं, अशा प्रकारचे विधायक रचनात्मक उपक्रम राबवले जात होते. भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाज पत्रिका प्रसिद्ध करण्याचा उपक्रम सुरू केलेला होता. त्याच्या 8 मार्च 1927च्या पत्रिकेच्या अंकामध्ये सत्यशोधक समाजसेवकांची यादी दिलेली आहे आणि त्या यादीमध्ये सुद्धा सावित्रीबाई रोडे, तात्यासाहेब रोडे यांचा उल्लेख केलेला आढळून येतो. सत्यशोधक समाजाचं जे प्रमुख तत्व होतं की धार्मिक क्षेत्रातून, धार्मिक विधीतून पुरोहितशाहींचं किंवा मध्यस्थांचं संपूर्ण उच्चाटन करणं, देव आणि भक्त यांच्यामध्ये थेट संबंध प्रस्थापित करणं एक सत्यशोधक समाजाचं प्रमुख तत्व होतं. त्यांचा हेतू असा होता की या मध्यस्थामुळं समाज एक मानसिक गुलामगिरीत गेलेला आहे आणि इथला जो पुरोहितशाहीचा वर्ग आहे त्यांनी एक प्रकारे धर्म व्यवस्थाच आपल्या उपजीविकेसाठी स्वतःच्या मक्तेदारीत रूपांतरित केलेली आहे. आणि हा मध्यस्थांचा पुरोहितांचा वर्ग धार्मिक वेगवेगळ्या विधींच्या निमित्तानं, कर्मकांडांच्या रूपानं सामान्य लोकांचं नाना प्रकारे शोषण करतो, लुबाडतो, सामान्य लोकांना मानसिक आणि आर्थिक गुलामगिरीत तो लोटतो. आणि म्हणून ही मध्यस्थांची सगळी जी उतरंड आहे ती नाहीशी केली पाहिजे, हे सत्यशोधक समाजाचं एक महत्वाचं तत्व होतं. आणि म्हणून सत्यशोधक समाजाने असा आग्रह धरला होता की प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचे सगळ्या प्रकारचे विधी स्वतः करावेत आणि हे विधी करताना कुठल्याही प्रकारे देवाला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही प्रकारची शिरेची, दक्षिणेची, कशाची गरज लागत नाही, असा त्यांचा आग्रह होता. आणि जर स्वतःचे विधी स्वतःला करता येत नसतील तर गरज पडली तर एखाद्या सत्यशोधक समाज मताच्या पुरोहिताची मदत घ्यावी असं म्हटलेलं होतं. आणि अशा प्रकारचे पुरोहित तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी 1920 साली श्री क्षत्रिय शिवाजी वैदिक विद्यालय कोल्हापूरमध्ये सुरू केलेलं होतं. त्याच्या अगोदर करवीर सत्यशोधक समाजाच्या मार्फत 1913 साली सत्यशोधक पुरोहित शाळा सुरू करण्यात आलेली होती आणि या सत्यशोधक पुरोहित वर्गामध्ये अगदी बडोदा, बेळगाव इथून विद्यार्थी येत होते आणि त्यांना वैदिक पद्धतीनं कशा पद्धतीनं हे सगळे धार्मिक विधी करावेत याचं रितसर प्रशिक्षण दिलं जात असायचे. आणि त्यांना एक ताकीद असायची की त्यांनी हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या भागात गेल्यावर धार्मिक विधी करत असताना कोणाकडूनही कसल्याही प्रकारची दक्षिणा घ्यायची नाही. हे सगळे धार्मिक विधी स्वतः मोफत करायचे, स्वतःचं महत्व वाढवायचं नाही, बडेजाव करायचा नाही किंवा पुन्हा ब्राह्मण भटजीच्या ऐवजी हा बहुजन भटजी निर्माण होऊ द्यायचा नाही, अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांना होती आणि त्याच्या शिक्षण व्यवस्थेत ती समाविष्ट केलेली होती. त्या अशी हे जी बहुजन समाजातूनच
आपले धार्मिक विधी आपणच करण्याची जर एक परंपरा निर्माण झाली, तर धर्मक्षेत्रातलं ब्राह्मणांच्यावरलं, भटजींच्यावरलं परावलंबित्व नाहीच होईल आणि धार्मिक विधीतला शोषणातला एक महत्वाचा जो घटक आहे पुरोहित वर्ग, तो आपोआप नाहीसा होईल आणि लोक मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीतून दूर होतील, अशी सत्यशोधकांची धारणा होती. आणि म्हणून त्यांनी एक अत्यंत महत्वाचा असा प्रयोग केलेला होता. त्यासाठी धार्मिक विधी स्वतःचे स्वतः कसे करावेत हे सांगणारी पुस्तकं प्रकाशित केलेली होती. त्याच्यामध्ये भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित नावाचं पुस्तक लिहिलं होतं, किंवा मोतीराव वानखडे यांचं स्वयंपुरोहित नावाचं पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये विधी दिले होते, ते आपण पाहावेत आणि स्वतःचे विधी स्वतः करावेत, अशा प्रकारची भूमिका सत्यशोधक समाजाची होती. खुद्द सावित्रीबाई रोडे यांनी स्वतः सत्यशोधक समाज मध्ये धार्मिक विधी कसे करावेत याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि पुण्यातले अनेक ठिकाणचे धार्मिक विधी त्यांनी स्वतः केलेले होते. याचबरोबर आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा धार्मिक विधी कसे करावेत याचं शिक्षण दिलेलं होतं आणि त्यांचा मुलगा शंकरराव यांनी सुद्धा पुढे सत्यशोधक समाजमध्ये धार्मिक विधी केलेला आपल्याला आढळून येतात. त्यांचे पती तात्यासाहेब रोडे हे सुद्धा लोकांचे धार्मिक विधी सत्यशोधक समाजमध्ये करत असायचे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळे माणसं काम करत होती. 1927 साली मार्च महिन्यामध्ये पुण्यात त्यांनी सत्यशोधक समाजमध्ये एक पुनर्विवाह 7 लग्न लावल्याचा उल्लेख एका बातमीमध्ये विजय मराठाच्या आलेला आपल्याला आढळून येतो. याचबरोबर दुसरी एक महत्वाची बाब अशी की सावित्रीबाई रोडे यांच्यासारखी रामोशी समाजातली एक स्त्री इथं वैदिक पद्धतीनं धार्मिक विधी स्वतः येऊन करते, लोकांचे धार्मिक विधी स्वतः करते, ही गोष्ट मोठी क्रांतिकारक होती. म्हणजे हजारो वर्षापासून ज्या धर्मव्यवस्थेनं दलिताहून दलित जीन लादून ज्यांचं नाना प्रकारे शोषण केलं, त्या भटक्या वंचित समाजातली एक सामान्य स्त्री कर्मठ बलदंड धर्म व्यवस्थेला आव्हान देते आणि सर्व प्रकारच्या शोषणातून, दमनातून, गुलामीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेते. माणसाला स्वातंत्र्य प्रदान करणाऱ्या एका पर्यायी धर्म विचारांचं अध्यापन करते, स्वतः धार्मिक विधी करण्याचा प्रघात चालू करते. ही गोष्ट वंचितांच्या धार्मिक स्वातंत्र्याची नांदी होती. सावित्रीबाईंचं हे काम मोठं क्रांतिकारक स्वरूपाचं होतं. म्हणजे दलितांनी किंवा क्षुद्रांनी धार्मिक ग्रंथांना स्पर्श जरी केला तरी त्यांना शिक्षा ठोठावल्या जायचं, किंवा वेद मंत्र ऐकलं, कानावर पडलं तरी त्यांना कठोरातल्या कठोर शिक्षा दिल्या जायच्या. आणि हे शिक्षा देणं हे कायद्याचा भाग होता मनुस्मृतीतल्या. अशा इथल्या आपल्या धर्मव्यवस्थेच्या आणि त्या मानसिकतेत घडलेल्या समाज व्यवस्थेच्या सगळ्या अवकाशामध्ये या स्त्रीनं स्वतः वैदिक धर्म व्यवस्थेचा अभ्यास करून हे सगळे धार्मिक विधी स्वतः कसे करता येतात हे शिकून असे धार्मिक विधी करावेत, त्यासाठी पुढे यावं आणि मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी करावेत, ही गोष्ट मोठी क्रांतिकारक स्वरूपाची होती. याच्यातून सावित्रीबाईंची एक निर्भयता आणि त्यांचं क्रांतिकारी स्वरूपाचं काम आपल्याला पुढे आलेलं आढळून येतं. या व्यतिरिक्त सुद्धा त्याने सत्यशोधक समाजाचं मोठं काम केलेलं आहे. सत्यशोधक समाजाच्या परिषदा ज्या होत होत्या त्याच्यामध्ये सावित्रीबाईंच्या कार्याचा मोठा गौरव करण्यात आलेला होता. पण त्यांचं जे एक व्यापक स्वरूपाचं काम होतं सत्यशोधक समाजातलं, त्याचे फारसे पुरावे उपलब्ध होत नाहीत. यानंतर जो दुसरा भाग येतो तो म्हणजे रामोशी समाजाचं त्यांनी जे संघटन केलं आणि रामोशी समाजामध्ये शिक्षण प्रसाराचं जे अमूल्य स्वरूपाचं काम केलं ते. सावित्रीबाई रोडे स्वतः रामोशी समाजातून आलेल्या होत्या. रामोशी समाजाला संघटित करण्यासाठी, जागृत करण्यासाठी, त्यांना त्यांच्या दुःख, दारिद्र्य, दैन्य अवस्थेचं भान आणून देण्यासाठी यांनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. स्वतः सावित्रीबाई रोडे, त्यांचे पती तात्यासाहेब रोडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी खूप काम केलेलं होतं. मुख्यतः एक लक्षात घ्या, सावित्रीबाई ज्या काळात काम करत होत्या त्या काळामध्ये रामोशी समाजाची स्थिती काय होती ह्याचा आपण विचार केला पाहिजे. हा सगळा जो काळ आहे तो 1910च्या पुढे आहे. 1910, 1915, 1920 ते 1930 म्हणजे आजपासून 100 वर्षाहून अधिक
काळ लोटलेला आहे आणि त्या काळामध्ये ते काम करत होत्या. या काळामध्ये ब्रिटिशांनी रामोशी, पारधी, कैकाडी, बेरड, मांग, गारोडी, भामटा यासारख्या जमातींना जन्मसिद्ध गुन्हेगार ठरवलेलं होतं. गुन्हेगार जमाती या नावाचा एक कृत्रिम समूह निर्माण करून त्यांच्यासाठी 1871 साली गुन्हेगार जमाती प्रतिबंध कायदा ब्रिटिशांनी केलेला होता आणि या कायद्यान्वये लोकजीवनातनं या सगळ्या जमातींना एक हद्दपार केलेलं होतं. का असा कायदा केला? याचं कारण असं होतं की ब्रिटिश इथं आल्यानंतर ब्रिटिशांना शरण शेवटपर्यंत न आलेले जे छोटे छोटे समूह होते, छोट्या छोट्या जमाती होत्या, त्याच्यातली रामोशी एक होती. लक्षात घ्या. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक हे रामोशी समाजातले होते आणि रामोशी किंवा कोळी हे जे लोक होते हे शेवटपर्यंत ब्रिटिशांना शरण आलेले नव्हते. ते कडवे स्वातंत्र्यप्रिय होते आणि कमालीचे शूर होते, धाडसी होते. स्वतःच्या जीवनाविषयी एक प्रकारे म्हणजे स्वतःची स्वातंत्र्यप्रियता जपण्यासाठी एक सगळं आपलं जीवन पणाला लावण्याची त्यांची एक हिंमत आणि इच्छाशक्ती असायची. आणि अशी कमालीच्या कडव्या स्वातंत्र्यप्रिय आदिम जमातीशी ब्रिटिशांचा खूप मोठा संघर्ष झाला. ब्रिटिशांना शेवटपर्यंत शरण न आलेल्या ज्या जाती होत्या त्यांच्यावर ब्रिटिशांचा प्रचंड राग होता आणि म्हणून या जमातींना ब्रिटिशांनी एक प्रकारे ह्यांच्यातल्या सगळ्या विद्रोहाच्या शक्यता मोडीत काढण्यासाठी त्यांना जन्मसिद्ध गुन्हेगार ठरवलं आणि त्यांना मुख्य जो समाज आहे त्याच्यापासून त्यांना अलग पाडलं, बाजूला काढलं. समाजामध्येच नागरिक आणि गुन्हेगार अशा स्वरूपाचं द्वैत निर्माण करून समाजामध्ये भेद वाढवून समाजाची शक्ती दुभंगून आपली वासाहतीक सत्ता बळकट करणं या पाठीमागं ब्रिटिशांचं एक धोरण होतं. आणि भारतीय जो आपला समाज आहे जो वर्ण जातीप्रिय होता, कमालीचा आत्ममग्न होता, भेदभाव प्रिय होता, या समाजानं सुद्धा ब्रिटिशांच्या या धोरणाला खतपाणी घातलं आणि याचा परिणाम असा झाला की भटक्या जाती जमाती मुख्य प्रवाहापासून कोसो मैल दूर फेकल्या गेल्या. एक लक्षात घ्या, 1911 सालीच्या जनगणनेप्रमाणे मुंबई इलाख्यामध्ये रामोशी समाजाचं साक्षरतेचं प्रमाण होतं फक्त 5. दर 1000 फक्त 5 होतं. म्हणजे 1000 मधले फक्त 5 रामोशी शिक्षित होते आणि बेरडांचं प्रमाण होतं फक्त 3. 1931 सालच्या जनगणनेप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये रामोशी समाजाची संख्या होती 58,440. ब्रिटिशांनी हा जो गुन्हेगार जमाती प्रतिबंध कायदा केला आणि या लोकांना जन्मसिद्ध गुन्हेगार ठरवून त्यांच्या ज्या अलग वसाहती निर्माण केल्या त्याचे खूप दूरगामी वाईट परिणाम झाले. या जमातींच्या सुधारणेसाठी आणि या गुन्हेगार जमाती प्रतिबंध कायद्यातून आम्हाला मुक्त करावं म्हणून सावित्रीबाईंना आणि त्यांच्या सहकार्यांना प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे. ब्रिटिशांनी या लोकांसाठी जसा गुन्हेगारी जमाती प्रतिबंध कायदा केला तसा दुसरा एक कायदा केला होता, गुन्हेगार जातींच्या वसाहतींचा कायदा, क्रिमिनल ट्राईब्स सेटलमेंट ऍक्ट कायदा केला आणि त्यानुसार प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या किंवा वहिमी लोकांना गुन्हेगार ठरवून त्यांची गावाच्या बाहेर दूर वसाहत केली, त्याला सेटलमेंट असं म्हणत. या सेटलमेंटवर प्रत्यक्ष अंमल सरकारचा असायचा, तर काही ठिकाणी मिशनऱ्यांच्या वतीनं या वसाहती चालवल्या जात होत्या. महाराष्ट्रात सोलापूर, बारामती, दौंड, मुंडवी या ठिकाणी अशी सेटलमेंट्स होती आणि या वसाहतीमध्ये वहिमी लोकांची म्हणजे ज्यांच्यावर संशय आहे, ज्या गुन्हेगारी जमाती आहेत अशा लोकांची कुटुंब एकेरी किंवा दुहेरी ताराच्या कंपाऊंड मध्ये कुंपणात ठेवली जायची. या लोकांना कुंपणामध्येच बंदिस्त केलं जायचं आणि दिवसातून 3 किंवा 4 वेळेला त्यांना पोलिसापुढे हजेरी देण्याची सक्ती असायची. वसाहतीच्या बाहेर जायचं असेल तर पास काढावा लागायचा आणि विशिष्ट काही वर्ष जर या लोकांचं आचरण चांगलं झालं तर त्यांना कुंपणाच्या बाहेर स्वतंत्र वस्ती करता यायची. अर्थात तेही मुख्य समाजामध्ये मुख्य गावात नाही तर कुंपणाच्या बाहेर, त्याला प्री सेटलमेंट असं म्हणायचे. या सेटलमेंट्स म्हणजे वसाहती म्हणजे एक प्रकारे उघड्यावरच्या अमानुष अशा छळ छावण्या होत्या. हिटलरनं जो जूनचा छळ केला नाझींच्या मार्फत, तो अमानुष आणि त्यातली जी क्रूरता होती अशीच अमानुषता आणि क्रूरता या
गुन्हेगार जाती जमातीसाठी म्हणून निर्माण केलेल्या या सेटलमेंट वसाहतीमध्ये होती. खरं तर एखाद्या मानवी समूहाला जन्मतःच गुन्हेगार ठरवणं म्हणजे त्या जमातीत जे बाळ जन्माला आलेला आहे तो जन्माला येऊन त्यानं पहिला श्वास घेतल्याबरोबर लगेच ते जन्मसिद्ध गुन्हेगार ठरवणं आणि त्याला सबंध आयुष्यभर त्या ताराच्या कुंपणाच्या वसाहतीत अडकवणं यासारखी क्रूरता आणि अमानुषता मानवी इतिहासामध्ये फार क्वचितच घडत असेल आणि ती इथं ब्रिटिशांच्या काळामध्ये घडलेली आपल्याला आढळून येतं. मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका मालतीबाई बेडेकर यांची बळी नावाची कादंबरी आहे आणि त्याच्यामध्ये अशा सेटलमेंट वसाहतीतलं अत्यंत वास्तव चित्रण झालेलं आढळून येतं. महाराष्ट्रामध्ये जो रामोशी समाज आहे तो मुख्यतः पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. हा सगळा विस्कळीत आहे, गावकुसाबाहेर असतो, भटकत असतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या लोकांना सैन्यामध्ये प्रवेश होता. ही कमालीची स्वातंत्र्यप्रिय, अत्यंत स्वामिनिष्ठ, विश्वासू आणि कमालीची बहादूर अशी ही जमात होती. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये यांना किल्ल्याच्या संरक्षणातली महत्वाची पदं दिलेली होती, किल्ल्यातली महत्वाची पदं दिलेली होती, सैन्यातली महत्वाची पदं दिलेली होती. आपल्या माहितीसाठी म्हणून एक सांगायला हरकत नाही की औरंगजेबानं जेव्हा महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि जेव्हा ताराबाईंचा काळ सुरू होतोय त्या काळामध्ये औरंगजेबाशी अतिशय कडवेपणाने लढलेली जमात होती ती म्हणजे हे रामोशी आणि बेरडांची जमात होती. आणि त्यांनी हे शिवछत्रपतींचं स्वराज्य वाचवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे बेरडांनी. ताराबाई राणींना त्यांचा खूप मोठा पाठिंबा होता. तारा राणींचे आणि बेरडांचे खूप जवळचे संबंध होते. तारा राणींनी सिंहगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी बदई आणि खंडई या बेरडांच्यावर सोपवलेली होती आणि या बेरडांनी औरंगजेबाशी कडवा संघर्ष केलेला होता. औरंगजेबाने जेव्हा सिंहगड घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कडवा संघर्ष केलेला होता. मोगलांचा एक फौजदार होता न्यामत खान नावाचा, त्याच्याशी लढाई केली, त्याला अटक केली होती आणि अटक करून तारा राणींच्याकडे पाठवलेलं होतं. तेव्हा तारा राणींनी या दोघा बंधूंना पत्र पाठवून शाबास तुमची बरी शर्त केली असा शब्दात त्यांचं कौतुक केलेलं होतं. बेरडांच्या कडून तारा राणींना जे सहाय्य होते ते पाहून औरंगजेबाची चांगली औरंगजेबाला प्रचंड राग आलेला होता आणि म्हणून औरंगजेबानं बेरडांचं जे मुख्य ठाण आहे गुलबर्गा जिल्ह्यातलं वाकिनखेडा हे नष्ट करण्यासाठी 1704 साली वाकिनखेड्यावर हल्ला चढवलेला होता. खुद्द औरंगजेब आणि त्याचा सगळी प्रचंड फौज घेऊन तो गुलबर्ग्यातला वाकिनखेडा इथे गेलेला होता. वाकिनखेड्याला बेरडांचं खूप मोठं ठाणं होतं. पिंडनायक बेरड हा त्यांचा प्रमुख तिथला होता आणि तिथे मराठा सरदारांनी आपली अनेक कुटुंब सुरक्षिततेसाठी वाकिनखेड्याच्या किल्ल्यावर ठेवलेली होती. कारण हे बेरड कमालीचे स्वातंत्र्यप्रिय, कडवे, बहादूर, शूर आणि स्वामिनिष्ठ होते, दिल्या शब्दाला जागणारे होते आणि म्हणून इथं सगळ्या आपला कुटुंब कबिला महाराष्ट्रातल्या अनेक सरदारांनी त्या धामधुमीच्या काळामध्ये ठेवलेला होता. आणि या सगळ्या बेरडांचा बंदोबस्त केल्याशिवाय मराठ्यांचा घास आपण घेऊ शकणार नाही अशी औरंगजेबाची धारणा झाली आणि म्हणून औरंगजेबानं आपली सगळी फौज आणि स्वतः महाराष्ट्रातून काढून घेतली आणि तो गुलबर्गा जवळच्या वाकणखड्याला तो गेलेला आहे. तिथं त्यांना आपलं सैन्य पाठवलं, परंतु बेरडांनी अतिशय निकराचा असा संघर्ष केलेला होता. खुद्द तारा राणींनी या वाकिनखेड्याच्या संरक्षणासाठी संताजी घोरपडे आणि त्याच्याच काळातले एक आपले मराठा सरदार धनाजी जाधव, माफ करा संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि हिंदूराव घोरपडे या दोघा मराठा सरदारांना तारा राणींनी वाकिनखेड्याला बेरडांच्या मदतीसाठी पाठवलेलं होतं आणि असा निरोप दिलेला होता की जितका काळ शक्य आहे तेवढी काळ औरंगजेबाशी झुंज घ्या, त्याला लढवत ठेवा आणि आता पराभव अटळ आहे असं लक्षात आल्यानंतर जीवितहानी टाळण्यासाठी किल्ला त्यांच्या स्वाधीन करा. धनाजी जाधव आणि हिंदूराव घोरपडेंनी पिंडनायकाकडे हा सगळा निरोप पोहोचवलेला होता. त्यांनी शर्तीनं हा सगळा लढा लढवला आणि गुप्तपणे पिंडनायक आणि तिथले सगळे वाकिनखेड्यातले बेरड महत्वाचे आणि मराठी लोकांचा कुटुंब कबिला त्या वाकिनखेड्याच्या किल्ल्यातनं बाहेर पडलेला होता आणि तिथं तो निसटलेला होता. औरंगजेबाच्या हाती हा बेरडांचे प्रमुख किंवा बेरड सरदार लागले नाही तेव्हा औरंगजेबाची प्रचंड अशी एक जळफळाट झालेला होता.
वाखीनखेड्याची मोहीम ही औरंगजेबाची शेवटची मोहीम आहे, लक्षात ठेवा. वाखीनखेड्याची मोहीम झाल्यानंतर औरंगजेब तिथून सरळ माघारी फिरलेला आहे आणि तिथून तो अहमदनगरला गेलेला आहे 1905च्या 1705ला अखेरीला. आणि अहमदनगरला त्याचा तो शेवटचा तळ पडला आणि औरंगजेब अहमदनगरच्या जवळ 1707 साली त्याचं निधन झालेलं होतं. असं औरंगजेबाला शेवटची मोहीम हाती घेऊन औरंगजेबाला अखेरचा श्वास घ्यायला लावायचं काम ताराराणींनी आणि त्यांच्या ह्या अत्यंत बहादूर अशा बेरडांनी केलेलं होतं. खुद्द मराठ्यांच्या फौजेमध्ये 10-12 हजार बहादूर बेरड सैनिक होते, बेरड होते, रामोशी होते, लक्षात घ्या. कर्नाटकामध्ये रामोशांना बेरड म्हटलं जातं, आपल्याकडं आपण रामोशी म्हणतो आणि बेरडही म्हणतो. तर अशी ही अत्यंत कडवी आणि बहादूर अशी ही जमात होती. कडवी स्वातंत्र्यप्रिय होती. ब्रिटिशांना ते शेवटपर्यंत शरण आलेले नव्हते. खुद्द उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी कॅप्टन मॅन्किटोश या अधिकाऱ्याला नियुक्त केलेलं होतं आणि त्यांना जंग पछाडून पकडायचा प्रयत्न केलेला होता, परंतु शेवटपर्यंत उमाजी नाईक सापडले नाहीत. उमाजींना पकडून देण्यासाठी त्या काळात म्हणजे 1831 साली 10,000 रुपये आणि 300 बिघा जमीन इतके जाहीर बक्षीस लावलेलं होतं. 1830 सालचे 10,000 रुपये म्हणजे किती पैसे असतील, ह्याचे आज किती पैसे होईल कल्पना करा. आणि ते 30 जी जमीन होती, 30 बिघा जमीन म्हणजे 300 एकर जमीन आजची होती. इतकी मोठी बक्षिसाची रक्कम लावलेली होती. आणि मग या काही फितुरांनी पत्ता सांगितला आणि क्रांतीवीर उमाजी नाईक यांना पकडण्यात आलेलं होतं. उमाजी नाईकांना पकडण्याच्या त्या सगळ्या काळात कॅप्टन मॅन्किटेश हा अक्षरशः उमाजीच्या व्यक्तिमत्वावर मोहित झाला. उमाजीला जो खटला चालवलेला होता त्या काळात रोज हा कॅप्टन मॅन्किटेश उमाजीला भेटायचा आणि उमाजीने कशी चळवळ चालवली, कसा लढा दिला, हे सगळं त्यानं उमाजीकडून काढून घेतलेलं होतं. आणि त्याच्यावर आधारित उमाजीचं चरित्र त्यांनी लिहिले, पुन्हा इंग्रजीमध्ये चरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे ज्या अधिकाऱ्यानं उमाजीला पकडलं तोच उमाजीच्या शौर्यानं आणि बहादुरीने इतका प्रभावित झाला की त्यानंच उमाजीचं चरित्र लिहिलेलं आहे. आणि त्याचा आपण कृतज्ञतापूर्वक त्याने जाणीव ठेवली पाहिजे की त्याच्यामुळे उमाजी आज आपल्याला माहित आहे. तर अशी ही अत्यंत कडवी आणि बहादूर अशी जमात, लढवय्या जमात होती आणि ब्रिटिशांनी ह्याची प्रचंड धास्ती खाल्लेली होती. आणि म्हणून ह्या ज्या जमाती आहेत, मग रामोशी, पारधी, कैकाडी असतील, बेरड, मांग, गारोडी यांना जन्मसिद्ध गुन्हेगार जमाती ठरवलं आणि त्यांच्यासाठी वेगळ्या वसाहती केल्या. त्याला मोठं तारेचं कंपाऊंड ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यांची आयुष्यभराची रवानगी केलेली होती. तर या अत्यंत अमानुष अशा या कायद्याविरोधात एक मोठा लढा सावित्रीबाई रोडे यांनी आपल्याला दिलेला आढळून येतो आणि त्यासाठी त्यांनी रामोशांना संघटित करायचा प्रयत्न केला. आता तुम्ही पहा, आज सुद्धा रामोशी किती संघटित आहेत पहा. म्हणजे एवढी शिक्षणाची आणि प्रगतीची वाट चालल्यानंतर सुद्धा म्हणजे 1910 साली रामोशांना संघटित करणं हे किती मोठं आव्हानाचं काम असेल. एकतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची वस्ती होती, पसरलेले असायचे, उपजीविकेसाठी भटकायचे काम करायचे. ब्रिटिश येण्याच्या अगोदर त्यांना थेट सैन्यामध्ये नोकरी होत्या, मानाची पदं होती आणि त्यामुळे त्यांची उपजीविकेची शाश्वत व्यवस्था होती पूर्वीच्या गावगाड्यामध्ये आणि तिथल्या सगळ्या लष्करी व्यवस्थेमध्ये. ब्रिटिश इथं आल्यानंतर त्यांची ही सगळी उपजीविकेची पारंपरिक व्यवस्थाच नाहीशी झाली आणि हे ब्रिटिशांना शेवटपर्यंत शरण गेले नाहीत. आणि त्यामुळे झालं असं की या लोकांचं जगणंच मुश्किल झालं आणि त्यामुळे ते गावगाड्यापासून दूर बाहेर फेकले गेले. कुठेतरी डोंगराळ भागात वस्ती करून इतरांपासून तुटून ते राहायचे किंवा भटकत भटकत आपला उपजीविका चालवत असायचे. अशा या सगळ्या लोकांना संघटित करायचं मोठं आव्हान ताराबाईंच्याकडे होतं. पशुवत जीवन जगणाऱ्या आणि स्वतःचं माणूसपणाचं भानच हरवून गेलेल्या आदिम समूहाचं संघटन करणं हे खूप आव्हानाचं काम होतं. यासाठी ताराबाईंनी एक खूप चांगली कल्पना वापरली. त्यांनी एक प्रकारे रामोशांना एकत्र करण्यासाठी, जागृत करण्यासाठी एक सांस्कृतिक प्रतीक वापरलं. रामोशांना असं आवाहन केलं की तुम्ही रामवंशी आहात, रामाच्या वंशाचे आहात. रामोशी स्वतःला क्षत्रिय रामवंशी असं म्हणून घेतात. आपण रामाचे वंशज आहोत अशी त्यांची धारणा आहे आणि रामवंशी ह्याचं अपभ्रंश रामोशी असं झालेलं आहे. मग त्यांना सावित्रीबाई रोडेने असं आवाहन केलं की तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही रामाचे वंशज आहात, तुम्ही क्षूर आहात
आणि आपण एकत्र आलं पाहिजे. तुम्ही उमाजी नायकाचे वारसदार आहात, वंशज आहात असं म्हणून एक रामवंशी हे प्रतीक वापरून त्या जुन्या सांस्कृतिक प्रतीकाचं पुनरुज्जीवन या लोकांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी केलं. आणि रामराज्यकालीन सोमवंशीय क्षत्रियत्वाचा उपयोग करून, या मिथकाचा उपयोग करून रामवंशांना एकत्रित करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला आढळून येतो. या रामवंशांना एकत्रित करून त्यांनी क्षत्रिय रामवंशी संघ नावाची संघटना 1915-16 साली स्थापन केलेली होती. या संघटनेमार्फत पहिलं काम असं केलं गेलं की रामोशी मांग यांच्यासाठी हजेरी देण्याची जी सक्तीची प्रथा होती ती बंद करण्यात यावी आणि त्यांच्यावर असणारा जो जुलूम आहे तो नाहीसा व्हावा यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावर लढा उभारायचं काम क्षत्रिय रामोशी संघामार्फत सावित्रीबाई रोडे यांनी सुरू केलेलं होतं. आणि हा जो कथित गुन्हेगार जमातीचा कायदा होता तो रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली होती. एक लक्षात घ्या, त्यावेळेला स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवणारे अनेक नेते आपल्याकडे होते किंवा राष्ट्रीय म्हणवणारे सुधारक सुद्धा होते. त्यांच्या नावी गावी सुद्धा जेव्हा ही गोष्ट नव्हती की आपल्यातला एक वर्ग तारेच्या कुंपणा आड जगतोय, ज्यांना दिवसातून 4-4 वेळा हजेरी द्यावी लागते, ज्यांना जन्मसिद्ध गुन्हेगार म्हटलेलं आहे, अशा लोकांच्या मुक्तीची मागणी करावी ह्याची कसलीही जाणीव सुद्धा जेव्हा इथल्या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या नेत्यांना नव्हती, अशा काळात या लोकांच्या मुक्तीचा प्रश्न सावित्रीबाईंनी हाती घेतलेला आहे आणि या लोकांना संघटित करून एकत्र आणून त्यांना तुम्ही रामाचे वंशज आहात, तुम्ही सोमवंशी आहात असं एक सांस्कृतिक भान देऊन राष्ट्रीय रामोशी संघामार्फत त्यांच्या उन्नतीचे, उत्थानाचे आणि मुक्तीचे प्रयत्न त्या करत होत्या. याच्यातून सावित्रीबाई रोडेंचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. रामोशांना संघटित करण्यासाठी त्यांनी अनेक परिषदा भरवल्या आणि रामोशांच्या वरल्या अन्यायाला, अत्याचाराला त्यांनी जाहीररित्या वाचा फोडलेली आपल्याला आढळून येते. 1931 सालापर्यंत या रामोशी क्षत्रिय संघामार्फत जवळपास 13 परिषदा झालेल्या होत्या आणि या परिषदामध्ये त्यांनी या परिषदांच्या मार्फत रामोशी समाजाच्या शिक्षणासाठी प्रयत्न केलेले होते. त्यांना गुन्हेगार जमात म्हणून जे निर्बंध लादलेले होते ते दूर करण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला आढळून येतात. या परिषदांच्या साली जो परिषदेमार्फत त्यांनी सतत आवाज उठवायचा प्रयत्न केला होता. याचबरोबर आणखी एक गोष्ट अशी की ही केवळ एक जातीय संघटना नव्हती हे लक्षात घ्या. एकूण म्हणजे कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणानंतर जे क्षत्रियत्वाची लाट उसळली होती ती सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेली होती की आम्ही क्षत्रिय आहोत आणि ही त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या कनिष्ठ जाती होत्या त्या स्वतःला सगळा एक प्रकारे क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत होत्या आणि त्यामुळं क्षत्रियत्वाचं एक भान त्यांच्यामध्ये आलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जाती परिषदा संघटित झालेल्या आपल्याला 1910च्या सुमारास आढळून येतात. 1910 ते 1930 या काळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जाती परिषदा संघटित झाल्या. त्या जातींना एकत्र आणण्यासाठी होत्या. जातीच्या पायावर जरी ते संघटित होत असल्या तरी जाती परिषदांचा मुख्य कार्यक्रम हा शिक्षण प्रसार होता. आपल्या जातीतल्या लोकांना एकत्र आणणं आणि त्या जातीतले जे श्रीमंत लोक आहेत, जे जमीनदार आहेत, सरंजामदार आहेत, राजे रजवाडे आहेत, त्यांना त्या जाती परिषदेसाठी आमंत्रित करणं, त्यांच्याकडून मोठ्या देणग्या घेणं आणि त्या देणग्यातून शिक्षण संस्था सुरू करणं, वसतिगृह सुरू करणं, बोर्डिंग सुरू करणं, वाचनालय सुरू करणं, अशा प्रकारचे अत्यंत मूलभूत आणि रचनात्मक स्वरूपाचे उपक्रम या जाती परिषदांनी सुरू केलेले होते. अशा प्रत्येक जातीच्या परिषदा आपल्याला 1910च्या नंतर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आपल्याला आढळून येतात. अशीच एक सुरू झालेली जाती परिषद होती मराठा शिक्षण परिषद आणि या मराठा शिक्षण परिषदेतून पुढं खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थान सुरू झाल्या, शाळा महाविद्यालय सुरू झाली होती. आपल्याला आश्चर्य वाटेल की 1911 साली मराठा समाज जो महाराष्ट्राला सगळ्यात मोठा समाज होता, या मराठा समाजाची दर हजारी साक्षरता 1911 साली फक्त 24 होती. म्हणजे 1000 लोकांतले 24 लोक मराठा कुणबी समाजातले फक्त साक्षर होते. इतकं मागासलेला हे सगळे वर्ग होते. ब्राह्मण सोडून इतर सगळे वर्ग कमालीचे मागासलेले होते. बहुतेक सगळे निरक्षर होते, अज्ञान आणि दारिद्र्यात आरपार बुडालेले होते. अशा लोकांना एकत्र आणायचं असेल तर पहिल्यांदा त्यांच्या जातीनं काहीतरी एक सांस्कृतिक भान दिलं पाहिजे. जातीच्या पायावर त्यांना एकत्र आणणं
आणि जाती उन्नतीसाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करणं, सामूहिक नेतृत्व करणं, जाती जागरण करणं, अशा सरकारचे अत्यंत बेसिक स्वरूपाचे उपक्रम सगळे सुरू झाले होते. आणि ह्या जाती परिषदा सुट्या किंवा स्पर्धात्मक स्वरूपाच्या नव्हत्या. तर एका जाती परिषदेला सत्यशोधक समाजाचे दुसऱ्या जातीचे लोक सुद्धा यायचे, संबोधित करायचे. मातंग समाजाची जाती परिषद झालेली होती 1923 साली. तर या मातंग समाजाच्या जाती परिषदेला खुद्द सावित्रीबाई रोडे गेलेल्या होत्या आणि तिथं त्यांनी भाषण केलेलं होतं. खुद्द कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील हे अनेक जाती परिषदांना उपस्थित होते. शाहू महाराजांनी सुद्धा जाती परिषदांना संबोधित केलेलं आहे. त्या जरी जाती परिषदा असल्या तरी सुद्धा त्या जाती विद्वेषाच्या पातळीवर किंवा जात्यंधाच्या पातळीवर अजिबात नव्हत्या. तर समाजाला संघटित करून शिक्षण प्रसारातून समाजाची उन्नती करणं ह्या अत्यंत मूलभूत पायावर आणि विधायक दृष्टिकोन ठेवून त्या कार्यरत होत्या, आपल्याला असं हे आढळून येतं. अशा स्वरूपामध्ये ही रामोशी संघ सुद्धा काम करत होता. विद्येविना शूद्रांचं झालेलं जे अनर्थ आहेत ते स्पष्ट करणारी जी महात्मा फुले प्रणीत दारिद्र्याची कारणमीमांसा आहे ती सावित्रीबाईंनी चांगली अनुभवलेली होती. रामोशांच्या मागासलेपणाचं मूळ हे त्यांच्या अज्ञानात, निरक्षरतेत आणि असंघटितपणात आहे हे त्यांनी ओळखलं. आणि क्षत्रिय रामोशी संघ स्थापन केल्यानंतर सातत्यानं रामोशी शिक्षण परिषदा भरवायला सुरुवात झाली. 1919 साली खानापूर तालुक्यातल्या देवराष्ट्रे इथं एक प्रांतिक रामोशी परिषद झालेली होती आणि या परिषदेमध्ये सावित्रीबाई रोडेंचं भाषण तात्यासाहेब रोडे यांनी वाचून दाखवलेलं होतं. या परिषदेचे अध्यक्ष अण्णाजी कुशाबा मोकाशी या नावाचे रामोशी समाजातले एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी रामोशी जातीचा इतिहास, रामोशांचं क्षत्रियत्व, काळाच्या ओघात त्यांना प्राप्त झालेलं हीनत्व आणि ते दूर करण्यासाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता यावर आपल्या भाषणामध्ये भर दिलेला होता. उपजीविकेसाठी चोरीच्या सवयीमुळे आपण निचावस्थेला गेलो आहोत. मांजरी, कुत्रे, पोपट वगैरे पक्ष्यांचा सोवळ्या लोकांना विटाळ होत नाही, परंतु रामोशी महार मांग यांची नुसती सावली पडली तरी सोवळ्या लोकांना विटाळ होतो. आपली जनावरांपेक्षा सुद्धा हीन अवस्था आहे आणि ती बदलण्यासाठी शिक्षण हा एकमेव उपाय आहे. आणि सर्व जाती बांधवांनी आपल्या मुलींना शिक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी या रामोशी परिषदेमध्ये केलेली होती, अध्यक्षांच्या भाषणामध्ये केलेली होती. चांगलं वर्तन ठेवा, चोऱ्या करू नका, जोपर्यंत आईबाप सुधारणार नाहीत तोपर्यंत मुलं सुधारणार नाहीत, अशा प्रकारची भावना त्या परिषदेमध्ये व्यक्त झालेली होती. 1919 साली देवराष्ट्रेच्या परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाणांचं जे गाव आहे, जन्मगाव, त्या गावी ही परिषद झालेली होती आणि तिथे हे सगळ्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. रामोशी शिक्षण परिषदेमध्ये मुलाबरोबर मुलींना समान शिक्षण द्या असा ठराव केला होता. आणि याच काळात 1919 साली ह्याच्या नेमका उलटा ठराव कथित विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेने केलेलं होतं. पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षण देण्यासंदर्भात जेव्हा ठराव आला तेव्हा फक्त मुलांना शिक्षण द्यावं, मुलींना शिक्षण देऊ नये अशा प्रकारचा ठराव पास केलेला होता पुणे महानगरपालिकेने 1919 साली. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्याला विरोध करण्यासाठी महिलांनी मोठा पुढाकार घेतलेला होता. त्याच्यामध्ये खुद्द सावित्रीबाई रोडे होत्या आणि ते त्यावेळेच्या पुणे महापालिकेच्या कमिशनरना सुद्धा जाऊन भेटलेल्या होत्या की मुलांप्रमाणे मुलींना सुद्धा समान शिक्षण दिलं जावं. आणि त्यासाठी लोकजागृती करायला सुद्धा पुण्यामध्ये जाहीर प्रमाणात सभा झालेल्या होत्या, हे लक्षात घ्या. म्हणजे 1919 साली पुणे महानगरपालिका जेव्हा फक्त मुलांना शिक्षण द्यायचं, मुलींना शिक्षण द्यायचं नाही असा ठराव पास करते, त्याच वेळेला रामोशी परिषद मात्र मुलांबरोबर मुलींना शिक्षण द्या असा ठराव करते आणि आपल्या ज्ञाती बांधवांना आवाहन करते. ह्याच्यातून आपण खरं मागासलेलं कोण याचा सहजपणे तर्क करू शकतो. या अशाच पद्धतीच्या रामोशी परिषदा सातत्यानं पुढे भरलेल्या आपल्याला आढळून येतात. 1920 साली दुसरी प्रांतिक रामोशी परिषद चिंचवडला झालेली होती आणि या परिषदेमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर नगर इत्यादी जिल्हे तसेच भोर, फलटण या संस्थानातील समाज बांधव मोठ्या संख्येने जमलेले होते. स्त्रियांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या परिषदेमध्ये वक्त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं, त्याचबरोबर दारू सारख्या घातक व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आणि मुलींना शिक्षण द्या असा कळकळीचं आवाहन आपल्या समाज बांधवांना केलेलं होतं. सावित्रीबाई रोडे या रामोशी शिक्षण परिषदेच्या जनरल सेक्रेटरी होत्या, लक्षात घ्या, जनरल सेक्रेटरी होत्या. चौथी रामोशी शिक्षण परिषद कुशाबा मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली 1921 साली झालेली होती. या परिषदेमध्ये सावित्रीबाईंनी रामोशी या विषयावरला निबंध वाचलेला होता. या परिषदेमध्ये जवळपास 1001 लोक उपस्थित होते. 19 ठराव पास करण्यात आलेले होते. 5वी रामोशी परिषद खुद्द सावित्रीबाई रोडे यांच्या अध्यक्षतेखाली 1922 साली वाळवा तालुक्यातल्या पेठ या गावी झाली. सावित्रीबाईंनी रामोशी समाजाचा इतिहास सांगितला आणि रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केलेलं होतं. 6वी परिषद रहमतपूर, कोरेगाव तालुक्यातल्या रहमतपूर येथे झाली. 2000 लोक तिथे उपस्थित होते. 7वी रामोशी शिक्षण परिषद सातारा जिल्ह्यातल्या मसूरला झाली. तिथे विद्येचा प्रकाश या विषयावरला निबंध सावित्रीबाई रोडे यांनी वाचलेला होता. भोर संस्थानातल्या शिरवळ येथे 1923 साली रामोशी परिषद झाली. त्यामध्ये विद्या आणि विद्येचे महत्व या विषयावरला निबंध सावित्रीबाईंनी वाचलेला होता. रामोशी शिक्षण परिषदा 1931 सालापर्यंत भरलेल्या होत्या. क्षत्रिय रामोशी परिषदेची 10वी बैठक, 10वी परिषद बारामती इथे झालेली होती. 9वी परिषद महिमागड, सातारा जिल्ह्यातलं महिमानगड आहे, इथे झालेली होती. तळेगाव ढमढरे इथं सुद्धा क्षत्रिय रामोशी परिषदेची बैठक झालेली होती. 1931 सालापर्यंत 13 रामोशी परिषदा भरलेल्या होत्या आणि त्याद्वारे वेगवेगळ्या गोष्टी साध्य झालेल्या होत्या. त्या संदर्भातल्या काही बातम्या सुद्धा त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये, नियतकालिकामध्ये आलेल्या आपल्याला आढळून येतात. त्यातली एक मजेशीर बातमी अशी आहे की 1931 साली क्षत्रिय रामोशी संघाचा वर्धापन दिवस होता आणि तो तात्यासाहेब धोंडीबा रोडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. आणि त्या ठराव असा करण्यात आलेला होता की रामोशी जातीच्या मुलांची सरकारनं फी माफ केलेली आहे आणि ह्याच्यावरून रामोशी जात ही गुन्हेगार नाही. रामोशी जातीच्या 13 परिषदा भरलेल्या होत्या. रामोशी जातीच्या आतापर्यंत बॅकवर्ड क्लासेस अशी नोंद करण्यात आलेली होती. ती नोंद ऍडव्हान्स क्लासेस मध्ये करावी अशी एक मागणी केलेली होती. म्हणजे रामोशी समाजाची सरकारने फी माफ केलेली आहे, त्याची गुन्हेगारी नोंद कमी झालेली आहे आणि आतापर्यंत आमच्या 13 परिषदा भरलेल्या आहेत आणि त्यामुळे आमची बॅकवर्ड क्लासेस ही नोंद रद्द करा आणि ऍडव्हान्स क्लासेस अशी नोंद करा, अशी मागणी ठरावान्वये 1931 साली या परिषदेमध्ये झालेली आहे. आणि बरोबर आता 90 वर्षानंतर 2021 साली ह्याच्या उलटी मागणी महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या जाती समूह करीत आहेत. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या नोंदी बॅकवर्ड क्लास म्हणून करा, आम्हाला मागास प्रवर्गात समावेश करा, अशा मागणीसाठी मोठमोठे आंदोलन 2020-21 किंवा 21व्या शतकामध्ये होते. आणि ह्याची उलटी मागणी बरोबर 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये अधिकृत ठरावान्वये केलेली आपल्याला आढळून येते. हा किती एक मोठा विरोधाभास आहे हे आपल्याला सांगावं म्हणून मी हे मुद्दाम आपल्याला सांगितलं. शिक्षण प्रसार हा सावित्रीबाई रोडेंचा एक महत्वाचा असा त्यांच्या कार्याचा आत्माच होता. शिक्षण प्रसारासाठी ते आयुष्यभर झटल्या. मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जावं, शिक्षण देणं ही सरकारची, पर्यायानं स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी अशी त्यांची भूमिका होती. आणि अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून त्यांनी शिक्षण प्रसाराची आपली भूमिका सातत्यानं आणि आग्रहानं मांडलेली होती. शिक्षण प्रसारासाठी सावित्रीबाई रोडे आणि तात्यासाहेब रोडे या दाम्पत्यानं स्वतः शाळा काढलेल्या होत्या. रोडे दाम्पत्यानं 3 शाळा काढल्या आणि त्याच्यात मुलींना शिकवलेलं होतं. 1923 साली त्यांनी रामोशी समाजासाठी या 3 शाळा काढल्या. त्यातली एक रात्र शाळा त्यांनी स्वतःच्या घरी सुरू केली आणि तिथे स्वतः हे पती पत्नी शिकवत होते. म्हणजे इथं थेट आपल्याला आठवण येते ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची. त्यांनी स्वतः पती पत्नीने आपल्या शाळांच्या मधून मुलांना शिकवलेलं होतं. फुले दाम्पत्यानंही रात्रशाळा सुरू केल्या होत्या. अगदी तसंच काम रामोशी समाजासाठी सावित्रीबाई आणि तात्यासाहेब रोडे करत होते. दुसरी शाळा पुरंदर तालुक्यातल्या भिवडी येथे सुरू केलेली होती आणि तिसरी शाळा सातारा जिल्ह्यातल्या मचिंद्रगड येथे सुरू केलेली होती. 1923 साली त्यांनी फिरती लायब्ररी सुद्धा केलेली होती. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रामोशी समाजातल्या
अनाथ विद्यार्थ्यासाठी रामोशी समाजातल्या विद्यार्थ्यासाठी एक अनाथ बोर्डिंग ते सुरू करत होते आणि त्यासाठी शाहू महाराजांच्याकडून त्यांनी मदत मागितलेली होती आणि हे बोर्डिंग हाऊस सुद्धा त्यांनी पुन्हा सुरू केलेलं होतं. एक प्रकारे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखंच शिक्षण प्रसाराचं काम सावित्रीबाई आणि तात्यासाहेब रोडे यांनी करून खऱ्या अर्थानं फुल्यांचा वैचारिक वारसा कृतीनं चालवलेला आपल्याला आढळून येतो. या दाम्पत्यानं 1919 पासून 1931 पर्यंत, 1931 मी का म्हणतोय तर माझ्या अभ्यासामध्ये मला जे पुरावे सापडलेले आहेत ते 1931 सालापर्यंत त्यांच्या कार्याची पुरावे सापडलेले आहेत. मी आता जे सगळी त्यांची माहिती सांगितली ती त्या काळातली जी नियतकालिक आहेत, विशेषतः विजयी मराठा, दिनमित्र, राष्ट्रवीर ही नियतकालिक आणि इतर त्या काळात लिहिले गेलेले जे महत्वाचे विश्वसनीय कागदपत्र आहेत त्यात आलेल्या ज्या बातम्या आणि जे उल्लेख आहेत त्याच्या आधारे मी हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. माझ्या मूळ भाषणामध्ये मी हे सगळे संदर्भ सुद्धा उद्धृत केलेले आहेत. कुणाला ते पाहायचे असतील तर मी संयोजकांच्याकडे ती PDF फाईल पाठवेन. आवश्यक असतील तर ते फेसबुकवर सुद्धा ते अपलोड करू शकतील. या सगळ्या त्यांच्या बहुमोल कामामुळं समाजानं त्यांची एक दखल घेतली. समाजासाठी अहोरात्र तळमळणाऱ्या काम करणाऱ्या सावित्रीबाईंची समाजनिष्ठा, समर्पणशीलता, त्यांची कळकळ, शिक्षण प्रसाराची आस हे सगळं त्या गोरगरीब भटक्या रामोशी समाजाला जाणवलं. आपल्यासाठी हे दाम्पत्य किती काम करतंय, ह्यांची आस काय आहे, हे सगळं त्यांना लोकांना कळत होतं आणि म्हणून रामोशी समाजानं देवराष्ट्राला झालेल्या परिषदेमध्ये सावित्रीबाईंच्या कार्याचा जाहीर असा गौरव केला. देवराष्ट्रेच्या रामोशी शिक्षण परिषदेमध्ये त्यांनी कोल्हापूरचे महत्वाचे सत्यशोधक आणि गरिबांचा कैवारी या पत्राचे संपादक बाबूराव यादव यांच्या हस्ते सावित्रीबाई रोडे आणि नानासाहेब नाईक यांना रौप्य पदक देऊन त्यांचा सन्मान केलेला होता. 1920 साली जी दुसरी प्रांतिक रामोशी परिषद चिंचवडला झाली तिथं रामोशी ज्ञाती बांधवांनी सावित्रीबाई रोडे यांना त्यांनी स्वजातीच्या उन्नतीसाठी आणि शिक्षण प्रसारासाठी केलेल्या बहुमोल कार्याबद्दल विद्यादेवी ही मानाची उपाधी कृतज्ञतापूर्वक दिली. ही घटना मोठी अपूर्व अशी आहे. भारतामध्ये पोथ्या पुराणातून काल्पनिक देवदेवतांची चित्रणं येतात, त्यांचं महात्म्य गायलं जातं, देवदेवतांच्या पोथ्या पुराण लिहिले गेलेले आहेत, त्यांच्या मूर्त्या आहेत, मंदिर आहेत, त्यांचं भजन पारायण अनेक वर्ष लोक करतायत. परंतु गावगाड्याबाहेर विपन्न अवस्थेत जगणाऱ्या सर्वहारा वर्गासाठी आपलं जीवन समर्पित करून लोकांच्या भौतिक उन्नतीसाठी शिक्षणाचा मूलमंत्र देणाऱ्या आणि सामाजिक परिवर्तनासाठी पराकाष्ठा करणाऱ्या एका जित्या जागत्या जिवंत स्त्रीला सामान्य कष्टकरी भटक्या लोकांच्याकडून विद्यादेवी म्हणून गौरवले जाणं ही घटना भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदा घडत होती. आपल्या लोकांच्या आमच्या उन्नतीसाठी जिनं म्हणजे आमच्या भौतिक उन्नतीसाठी खऱ्याखुरा विकासासाठी जिनं आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि आम्हाला खराखुरा उद्धाराचा मार्ग दाखवला त्या आमच्या माऊलीला आम्ही विद्यादेवी म्हणणार. ती आमची खरीखुरी विद्यादेवी आहे, खरीखुरी देवी आहे, विद्यादेवी आहे अशी त्या लोकांची धारणा होणं आणि त्यांनी कृतज्ञतापूर्वक या रामोशी समाजानं सावित्रीबाईंना ही उपाधी देणं ही मोठी क्रांतिकारी आणि विलक्षण अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासामधली ही खूप मोठी गोष्ट आहे. एक प्रकारे नव्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाचा हा प्रारंभ होता. जो अशीच घटना यापूर्वी 1888 साली घडलेली होती आणि त्यावेळेला ज्योतिराव फुले यांना मुंबईतल्या कोळीवाडा सभागृहामध्ये त्यावेळच्या क्षुद्रातिक्षुद्र समूहांनी महात्मा ही उपाधी उत्स्फूर्तपणे दिलेली होती आणि याच घटनेची ऐतिहासिक पुनरावृत्ती 1920च्या चिंचवडच्या रामोशी परिषदेमध्ये होते आणि सगळे रामोशी बांधव विद्यादेवी अशी उपाधी सावित्रीबाई देतात. ही आमची खरीखुरी विद्यादेवी आहे. आपल्याकडे विद्येच्या देवता वगैरे दुसऱ्याच आहेत आणि त्यांनी शिक्षण प्रसारासाठी प्रत्यक्षात काय काम केलं याच्यावर त्यांच्या उपासकांनी आता जाहीरपणे खरं खुरं बोलावं. म्हणजे उपजीविकेची व्यवस्था त्याच्यावर आहे हे सगळ्यांना माहित आहे त्यांची, पण ते बाजूला ठेवून खरं खरं सांगावं की ज्या देवतेची आपण विद्येची उपासक देवता म्हणतो त्यांनी
इथल्या बहुजनांच्या, सामान्य लोकांच्या किंवा सगळ्याच मानव समूहाच्या शिक्षणासाठी काय केलं ह्याची माहिती जरा खरी-खुरी लोकांच्या पुढे सांगावी. पण असं आपल्याला कधीही सांगितलं जात नाही. इथं आपल्या सगळ्या धर्मव्यवस्थेनं, धर्मग्रंथांनी जे काही शिकवण दिली त्याच्यातनं मोठमोठी मंदिरं उभं राहिली, देवालय उभं राहिली, परंतु एक सुद्धा शाळा उभी राहिली नाही. लक्षात घ्या. रामायण, महाभारत किंवा अनेक धार्मिक ग्रंथ वाचून लोकांना मंदिरं उभं करण्याची आणि तीर्थयात्रा करण्याच्याच प्रेरणा झाल्या. परंतु हे सगळे धार्मिक ग्रंथ वाचून आणि धार्मिक पारायण करून कुणालाही, एकाही माणसाला एक शाळा उभी करावी, शिक्षण द्यावं किंवा लोकांच्या भौतिक उन्नतीसाठी प्रयत्न करावं, अशी बुद्धी कुणाला झाली नाही. याचं कारण तशा प्रकारचं शिक्षणच किंवा तशा प्रकारचे संदेशच धर्मव्यवस्थेने दिलेले नव्हते. आणि असे पर्याय देण्याचं, लोकांच्या भौतिक उन्नतीचे खरेखुरे पर्याय देण्याचं काम महात्मा फुले, सत्यशोधक समाज आणि त्यांच्या ह्या अत्यंत बहादूर आणि खऱ्याखुऱ्या लोक कळवळ्याची आज असणाऱ्या या सगळ्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी असं काम सुरू करायला प्रारंभ केलेला होता. 1921 साली कोंढणपूर आणि खानापूरच्या रामोशी मंडळींनी सावित्रीबाईंना आहेर केला आणि त्यांच्याविषयी जाहीर कृतज्ञता व्यक्त केलेली होती. मुकुंदराव पाटील यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची स्वतःहून दखल घेतली आणि त्यांचं अभिनंदन करणारे एक स्फुट दिनमित्र मध्ये लिहिलेलं आहे. 1922च्या 28 जूनच्या अंकामध्ये दिनमित्रच्या, त्यात मुकुंदराव पाटील असं म्हणतात की गेल्या 12-13 वर्षापासून आमच्या भगिनी सावित्रीबाई रोडे यांनी पुणे सत्यशोधक समाजाचे काम सांभाळून आपल्या अज्ञानमग्न रामोशी जातीची उन्नती करण्यासाठी फार फार खटपट लावली आहे. मोठी विद्वत्ता, जाडी श्रीमंती असला काही एक आधार नसता, केवळ शुद्ध समाजसेवेच्या निधीध्यासामुळे सामान्य माणसासही कसे कार्य करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण या आमच्या सावित्रीबाई होत. रामोशी, मांग वगैरे जातींच्या हजेरी बंद करण्याच्या कामी व त्यांच्यावर होत असलेला जुलूम इतरांच्या लक्षात आणण्याच्या कामी बाईंनी परिणामकारक कार्य केलेलं आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्यासंबंधी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. मुकुंदरावांच्या सारख्या एका सच्च्या सत्यशोधकानं सावित्रीबाईंच्या कार्याचं खरं मोल ओळखून त्यांचं योगदान अधोरेखित करण्याचा जाहीर प्रयत्न केलेला होता. सावित्रीबाईंना प्रसार माध्यमाचं महत्व आणि प्रसार माध्यमाची ताकद सुद्धा माहित होती आणि म्हणून त्यांनी क्षत्रिय रामोशी नावाचं मासिक 1923 साली सुरू केलेलं होतं. या मासिकाचे काही अंक निघालेले आहेत आणि या मासिकामध्ये क्षत्रिय रामोशी संघाचे उपक्रम, क्षत्रिय रामोशी शिक्षण परिषदा, समाजामध्ये शिक्षण प्रसार करण्यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील, समाजातल्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा त्या दूर करण्यासाठीचे मार्ग, समाजामार्फत राबवले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम यांना प्रसिद्धी दिली जात होती. क्षत्रिय रामोशी हे जे मासिक आहे, क्षत्रिय रामोशी सोमवंशी असं त्याचं टायटल होतं आणि ते 1923 साली सुरू झालेलं होतं. त्याचे काही अंक प्रकाशित झालेले होतं आणि पुढे ते मासिक पुरेसे वर्गणीदार न मिळाल्यामुळे असेल कदाचित, कारण त्यावेळेला रामोशी समाजातल्या लोकांच्या मध्ये साक्षरतेचं प्रमाण किती असेल आणि पुरेसे वर्गणीदार न मिळाल्यामुळं मासिकांचं अर्थकारणच अडचणीत येतं आणि त्यामुळे ते मासिक बंद झालं असण्याची शक्यता आहे. त्याचे फारसे अंक आज उपलब्ध होत नाहीत. त्यानंतर 1927 साली त्यांनी रामोशी समाचार या नावाचे मासिक सुरू केलं असं महेश गावस्करांनी म्हटलेलं आहे. महेश गावस्कर हे समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 1927 साली रामोशी समाचार नावाचं पत्र सावित्रीबाई रोडे यांनी सुरू केलं. परंतु मला स्वतःला रामोशी समाचार आणि क्षत्रिय रामोशी या दोन्हीही त्यांच्या नियतकालिकांचे अंक पाहायला मिळाले नाहीत. त्यांचे फक्त मी वेगवेगळ्या ठिकाणी आलेले उल्लेख वाचलेले आहेत. परंतु क्षत्रिय रामोशी हे मासिक मात्र त्यांनी सुरू केलेलं होतं. हे अत्यंत त्याचं एक विश्वसनीय असं डॉक्युमेंट माझ्याकडे आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी पुण्यामध्ये एक शाळा ते सुरू झालेली होती आणि त्या बाबूराव जगताप यांनी एक शाळा सुरू केली होती भावामध्ये.
आणि त्या शाळेला देणग्या गोळा करण्याचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला सावित्रीबाई रोडे गेलेल्या होत्या आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलं की या शाळेला आणि इथल्या वाचनालयाला क्षत्रिय रामोशीचा या मासिकाचा अंक आम्ही विनामूल्य भेट देत जाऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ती बातमी स्वतःच त्यांनी विजयी मराठाला पाठवलेली आहे. आणि याच्या आधारे आपण असं अत्यंत ठामपणे असं म्हणू शकतो क्षत्रिय रामोशी त्रैमासिक सुरू झालेलं होतं आणि ते 1927 सालापर्यंत तरी चालू होतं. कारण ही जी बातमी आलेली आहे विजयी मराठामध्ये ती 11 एप्रिल 1927 साली आलेली आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिवाजी मराठा स्कूल ही बाबुराव जगतापांची जी शाळा होती त्या शाळेमार्फत महात्मा मोफत वाचनालय सुरू करण्याचा कार्यक्रम झालेला होता त्यावेळेच्या गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि त्यावेळी सावित्रीबाई रोडे यांनी क्षत्रिय रामोशी त्रैमासिक वाचनालयाला मोफत देण्याचं कबूल केलं. म्हणजे 1923 साली सुरू झालेले हे मासिक 1927 सालापर्यंत चालत होतं आणि तिथून पुढे सुद्धा काही काळ हे मासिक चाललं असेल याचा आपल्याला अत्यंत विश्वसनीय पुराव्याच्या आधारे आपल्याला हे म्हणता येतं. याचबरोबर आता आपण या व्याख्यानाच्या सगळ्यात शेवटच्या भागाकडे आपण येऊया. एवढं मोठं काम सावित्रीबाई रोडे यांनी केलं. खरे तर यापेक्षा प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 1919 साली पुणे महानगरपालिकेने जेव्हा मुलांनाच शिक्षण द्यायचं आणि मुलींना शिक्षण महापालिकेमार्फत दिलं जाणार नाही हा जो ठराव केलेला होता त्यावेळेला त्यावेळेच्या कमिशनरकडे भेटायला गेलेली जी मंडळी होती त्याच्यामुळे ते जे शिष्टमंडळ होते त्याच्यामध्ये सावित्रीबाई रोडे जशा होत्या तशा गंगूबाई खेडकर, पुतळाबाई पवार ह्या ब्राह्मणेतर स्त्रिया होत्या आणि त्या काळातल्या रमाबाई रानडे किंवा पुण्यातल्या ज्या अत्यंत प्रतिष्ठित अशा स्त्रिया होत्या. खुद्द न.ची केळकरांची मुलगी तिने जाहीर सभेमध्ये न.ची केळकर हजर असताना त्यांच्या समोर मुलींना शिक्षण देण्याचा आग्रह केलेला होता. तर पुण्यातलं त्यावेळेचं जे स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारे ज्या काही संस्था संघटना होत्या त्यांच्या बरोबर सावित्रीबाई रोडे काम करत असताना आपल्याला आढळून येतात. पुण्याच्या राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा वावर होता आणि रमाबाई रानडे वगैरे सारख्या सुधारणावादी स्त्रियांच्या मध्ये सुद्धा त्यांची उठबस होती हे आपल्याला यातून जाणवतं. त्यांचं काम खूप मोठं होतं. आज जे थोडे तुटपुंजे आपल्याला पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यावर लक्षात येतं की त्यांनी रामोशी समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी तर मूलभूत स्वरूपाचं काम केलंच, परंतु त्याच्याही पुढे जाऊन एकूण बहुजन समाजाला एक विचाराचा उन्नतीचा एक मूलभूत दृष्टिकोन दिला. सावित्रीबाईंचं काम किती सालापर्यंत चालू होतं, त्यांचं निधन वगैरे कधी झालं या संदर्भातले कुठलेही विश्वसनीय पुरावे अद्यापर्यंत मला तरी मिळालेले नाहीत. पण एक गोष्ट या निमित्ताने म्हणावी लागते की सावित्रीबाई रोडेंच्या सामाजिक कार्याची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही. सत्यशोधक समाजाच्या एक हाडाच्या कार्यकर्त्या आणि सत्यशोधक समाजातल्या त्या एकमेव महिला नेत्या असून सुद्धा सत्यशोधक समाजानं सुद्धा त्यांची पुरेशी दखल घेतली नव्हती असं मला वाटतं. कारण सत्यशोधक समाजाच्या एकाही अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांना दिलं गेलेलं नाही. सत्यशोधक समाजाच्या अगदी केंद्रीय नेतृत्वात मंडळात त्या होत्या. केंद्रीय नेतृत्वाकडून जे ध्येय धोरण ठरवलं जातं होतं त्याच्यात त्या होत्या, पण समाजाचं अध्यक्षपद त्यांना द्यायलाच पाहिजे होतं, पण ते दिलं गेलेलं आढळून येत नाही. ही एकंदरीत सत्यशोधक समाजाच्या स्त्रीविषयक कार्याचीच एक मोठी मर्यादा असं आपल्याला म्हणता येईल. सावित्रीबाईंच्या काळापासून आजपर्यंत त्यांची घोर उपेक्षा झालेली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या तोडीचं काम सावित्रीबाई रोडे यांनी केलेलं आहे. रोडे दाम्पत्यानं फुले दाम्पत्याची परंपरा पुढे विकसित केली आणि ते भटक्या जाती जमातींच्या पर्यंत नेऊन पोहोचवली. रामोशी समाजामध्ये उत्थानाचं एक पर्व त्यांनी सुरू केलेलं होतं, परंतु सावित्रीबाई रोडेंच्याकडं अभ्यासकांचं संशोधकांचं पुरेसं लक्ष गेलं नाही. कोणत्याही का कारणांना असेना, परंतु सावित्रीबाई रोडे, तात्यासाहेब रोडे, क्षत्रिय रामोशी संघ, रामोशी शिक्षण परिषदा यांच्याकडे झालेलं जे घोर दुर्लक्ष आहे ते आपल्या मराठी अभ्यासकांच्या संवेदनशीलतेवर आणि ह्यांच्या न्यायीपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं असं मला वाटतं. मित्रहो, मी आता माझ्या व्याख्यानाच्या शेवटाकडे येतोय. 20व्या शतकाच्या प्रारंभ काळामध्ये बहुजन, दलित, भटक्या वर्गातील स्त्रिया पारंपरिक स्थितीमध्ये जगत असताना सावित्रीबाई रोडे त्या वर्गातून स्वकर्तृत्वातून पुढे आल्या. ज्या रामोशी समाजातून त्या पुढे आलेल्या होत्या तो समाज
ब्रिटिशांच्या गुन्हेगारी जमाती प्रतिबंधक कायद्यामुळे माणसात सुद्धा जमा नव्हता. रामोशी समाजातल्या एका स्त्रीनं स्वजातीच्या आणि एकूणच समाज परिवर्तनाच्या कार्यात नेतृत्व करणं ही गोष्ट मोठी ऐतिहासिक स्वरूपाची होती. यातून सावित्रीबाईंच्या असामान्य व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं दर्शन घडतं. त्यांच्या ठिकाणच्या असाधारण गुणामुळेच हे शक्य झालं. सत्यशोधक समाजाच्या भवानी पेठेतील महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या मूळ शाखेच्या त्या 15 वर्षाहून अधिक काळ जनरल सेक्रेटरी होत्या. महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीच्या शीर्ष नेतृत्वातल्या त्या एकमेव महिला होत्या. सत्यशोधक चळवळीमध्ये ज्या काळात पुरुषांचा बोलबाला होता आणि स्त्री सुधारणेचा ठराव पास करण्या पलीकडे कृतीच्या पातळीवर फारसे प्रयत्न होत नव्हते, त्या काळात त्यांनी समाजाचं नेतृत्व केलेलं होतं. सत्यशोधकांना भटक्या जाती जमातींच्या पालापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं. सत्यशोधक समाजाचा आणि पर्यायानं महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीच्या कार्याचा परीघ विस्तारला. वंचितांच्या जीवन मरणाचे प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणले. ब्रिटिशांच्या अंमलानंतर रामोशी समाजाचं गावगाड्यातलं जे पूर्वापार स्थान होतं, गाव रक्षणाचं स्थान होतं, ते जवळजवळ संपुष्टात आलं. त्यामुळे त्यांच्या चरितार्थाचं साधन नाहीसं झालं आणि ते उपजीविकेसाठी भटकंती करणं, प्रसंगी चोऱ्यामाऱ्या करणं याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. अशा सगळ्या एका विस्कटलेल्या आणि जन्मजात गुन्हेगार जमाती असा कायदेशीर शिक्का ज्यांच्यावर मारलेला होता आणि ज्यांना राहण्यासाठी सेटलमेंट वसाहतीमध्येच भाग पाडलेलं होतं, अशा अत्यंत विस्कळीत आणि अमानुष जीवन जगणाऱ्या समूहाला संघटित करण्याचं एक अशक्यप्राय आव्हान सावित्रीबाईंनी स्वीकारलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याच्या गर्तेत सापडलेल्या आणि चोऱ्यामाऱ्या करून जगण्याचं वळण अंगवळणी पडलेल्या समाजाला शिक्षण, संस्कार देण्याचं, माणूसपणाचं भान देण्याचं आणि आपल्या मानवी हक्कासाठी लढा उभा करण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं होतं. शिक्षण हे त्यांच्या भावविश्वाचं आणि कार्याचं केंद्र होतं. बहुतांश लेखन आणि त्यांचे निबंध शिक्षणावरले आहेत. महात्मा फुल्यांच्या प्रमाणेच शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. आपल्या एक प्रकारे सगळं सर्वस्व पणाला लावून जीवाच्या आकांतानं त्यांनी रामोशी शिक्षण परिषदा, क्षत्रिय रामोशी संघ स्थापन करून, सत्यशोधक समाज परिषदामध्ये आपली मतं मांडून, वेगवेगळ्या जाती परिषदामध्ये भाग घेऊन, नियतकालिकामध्ये लेखन करून, भाषण करून, प्रत्येक उक्ती कृतीतून त्यांनी समाजाला माणूसपण देण्याचं काम केलं. समाजाच्या जाणीवा जागृत करून नवं भान देण्याचं काम केलेलं होतं. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे अशा मोठ्या जिल्ह्यामध्ये त्यांचं काम पसरलेलं होतं. एवढ्या ह्या 4-5 जिल्ह्यांमध्ये सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यातल्या रामोशी समाजाला संघटित करणं, त्यांच्या रामोशी परिषदा या वेगवेगळ्या भागामध्ये झालेले आहेत. या वेगवेगळ्या भागामध्ये रामोशी परिषदा घेणं, त्यासाठीची सगळी तयारी करणं, वृत्तपत्रापर्यंत बातमी पोहोचवणं, परिषदेमध्ये भाग घेणं, निबंध मांडणी करणं, जनरल सेक्रेटरी आणि पुढे अध्यक्ष म्हणून काम करणं, असं त्यांच्या कार्याचा आवाका अत्यंत मोठा बहुविध स्वरूपाचा आहे. एक प्रकारे या सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्मांडणी त्यांनी केली. रामोशी समाजामध्ये प्रश्नासाठी लढण्याचं भान त्यांनी दिलं. परंपरा आणि आधुनिकता यातलं सत्व त्यांनी स्वीकारलं. हजारो वर्षापासून बलाढ्य अक्रार विक्राळ असणाऱ्या धर्मव्यवस्थेशी आणि इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेशी त्या अत्यंत निडरपणे झगडत राहिल्या, झुंजत राहिल्या. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, बुद्धी प्रामाण्य आणि जात धर्म निरपेक्षता ही मूल्य त्यांनी जीवापाड जपली. या मूल्यांच्या पायावर एक नवा शोषणमुक्त समताधिष्ठित बुद्धिवाद समाज निर्माण व्हावा यासाठी त्या हयात कार्यरत राहिल्या. निर्जीव काल्पनिक देव देवतांना भजणाऱ्या आपल्या देशात शैक्षणिक कार्यासाठी समाजाकडून विद्या देवी ह्या उपाधी मिळालेल्या
त्या एकमेव महिला आहेत. शोषित वंचितांच्या नव्या सांस्कृतिक सामाजिक इतिहासाचा प्रारंभ सावित्रीबाई रोडे यांनी केला आणि दिशा त्या वाटेवरून पुढे जाणं ही आपली जबाबदारी आहे. सावित्रीबाई रोडे आणि त्यांच्या एकूणच कार्याचं समग्र संशोधन करून ते पुढे आणणं हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सामाजिक सांस्कृतिक पुनर्मांडणीसाठी आणि इथल्या वंचित जनसमूहाच्या उत्थानासाठी आवश्यक आहे. या निमित्तानं माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण जिथं असाल त्या भागातल्या बहुजन समाजासाठी मूलभूत स्वरूपाचं काम केलेल्या, वंचित समूहासाठी मूलभूत स्वरूपाचं काम केलेल्या व्यक्तींचं संशोधन करा, चळवळींचं संशोधन करा, त्याचं डॉक्युमेंटेशन करा. त्यामुळं आजच्या आपल्या तरुण पिढीला आणि उद्याच्या तरुण पिढीला आपली खरीखुरी परंपरा काय आहे, आपण कुणाचे वारस आहोत, आपल्या वैचारिक आणि भौतिक उन्नती करण्याचा वारसा आणि चळवळी कोणत्या आहेत याचं ज्ञान आजच्या आणि आपल्या उद्याच्या पिढीला होईल. ते झालं तरच आपली आजची आणि उद्याची पिढी नीट टिकेल. जर आपल्याला आपल्या इतिहासाचं खरं भान असेल तर आपण आपला वर्तमान नीट जगू शकू आणि आपलं भविष्य सुरक्षित राखू शकू. म्हणून मित्र हो, आज आपण धर्मांधतेच्या, धार्मिक कट्टरवादाच्या एका अत्यंत संक्रमण अवस्थेतून जात आहोत याचं भान ठेवा. इथल्या मूळ तत्ववादी शक्ती ऑक्टोपसासारख्या अनेक तोंडाने आणि अनेक पायाने आपल्या अवतीभोवती आपल्याला मगरमिठी मारत आहेत. त्यांची रूप, त्यांची चाली, त्यांचे डावपेच, त्यांची भाषा, त्यांनी उच्चारलेले शब्द आणि अनुच्चारित असणारा त्यांचा अजेंडा, अशा अनेक गोष्टी आपण ओळखायला शिकलं पाहिजे. आणि ओळखायचं असेल तरी ओळखण्याची दृष्टी आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला लोकायत, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, फुले, तुकाराम, कबीर, शाहू, बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यापासूनची थेट गाडगेबाबा, सावित्रीबाई रोडे, कर्मवीर भाऊराव पाटील, अगदी उद्धवराव पाटील, एन.डी. पाटील यांच्यापर्यंतची आपली सगळी एक मोठी सकस परिवर्तनवादी वैचारिक परंपराच आपल्याला याचं भान देऊ शकते. आणि म्हणून आपण सगळेजण या परंपरेचा अभ्यास करा. महेंद्र कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने ही परंपरा आपल्या समोर मांडण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार कोण आहेत हे तुमच्या पुढे यावं आणि ह्याच्यातून आपल्याला या आपल्या समृद्ध वारशाचं भान व्हावं यासाठी ते झटतायत, प्रयत्न करतायत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ही डोळसपणे आपल्या इतिहासाचं आणि वास्तवाचं वाचन करूया. ते जर नाही केलं तर आपल्या हयातीतच आपण एका मोठ्या गुलामगिरीत जाणार आहोत आणि येणारा पुढचा भविष्यकाळ आपल्याला किती वर्ष धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीत आपल्या पुढच्या पिढ्या किती हजारो वर्ष जातील याची आपण कल्पनाही करणार नाही. लक्षात घ्या, हजारो वर्षाच्या धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून आपण 26 जानेवारी 1950 ला मुक्त झालो. भारतीय संविधान हा आपल्या सगळ्या मुक्तीचा महाग्रंथ आहे आणि याच विचाराच्या पायावर आपल्याला पुढे जावं लागणार आहे. म्हणून भारतीय संविधानाचा आशय आणि आपल्या सगळ्या महान क्रांतिकारी, परिवर्तनवादी आपल्या महानायकांचा विचार वारसा आपण आपल्या मनात आणि मेंदूत मुरवला पाहिजे आणि आपल्या अवतीभोवती सतत तो पेरत रुजवत राहिला पाहिजे. शेवटी आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, पेरत राहूया. एखादा हंगाम वाया गेला आणि एखाद्या हंगामात तण फार वाढलं किंवा पाऊस नाही पडला म्हणून पिकं वाया गेली म्हणून पेरायचं आपण थांबत नाही. शेवटी तुकोबाने म्हटल्याप्रमाणे आधी मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची जाती लवलाही, अशा आपण कुणब्याचे वारस आणि वंशज आहोत. आणि म्हणून आपण या क्रांतिकारी विचाराचं सतत जागरण आपण सतत केलं पाहिजे असं कळकळीचं आवाहन इथं व्यक्त करतो. मला आपल्या समोर सावित्रीबाई रोडेंचं कार्य मांडण्याची संधी दिली. खरं तर सावित्रीबाई रोडे हा एकमेव स्वतंत्र विषयाचं टायटल करून झालेलं हे महाराष्ट्रातलं पहिलं व्याख्यान असावं असं मला वाटतं आणि हे करण्याचं एक निमित्त होतं कदम सर आणि त्यांचे सहकारी. आपण सगळ्यांनी मला ऐकलं याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.